थँक्यू. खूपच सुरेख. छान छान छान. धन्यवाद तेजल, सुरेख. प्रियंका, धन्यवाद. आता आपण अनिस युवा सहभाग कार्यवाहिका राधा पाहुण्यांच्या ओळख करून देण्यासाठी मी तिला विनंती करते. राधा. हो राधा, तुझा आवाज ऐकूया. बोल. ओके. नमस्कार, मी राधा देसले. मी शिंदखेडा शाखेची कार्यवाह आहे. तसेच आजचे आपले वक्ते जे कोल्हापूरचे आहेत, ज्यांना मिस्टर गे वर्ल्ड इंडिया म्हणून ओळखले जाते. तसेच ते लाईफ कोच, लेखक, कवी आणि प्रकाशक आहेत आणि ते अभिमान संस्थेचे फाउंडर आहेत. तसेच त्यांनी 2 वेळा टेट स्पीकर मध्ये 2 वेळा त्यांनी स्पीकर राहिलेले आहेत. तसेच ते ऑनलाईन आणि ऑफलाईन. आवाज येतोय माझा? हो येतोय. हो राधा, ओके, बोल बोल, आवाज येतोय. तसेच ते LGBTQIA+ विषयावर ऑनलाईन आणि ऑफलाईन सेशन सुद्धा घेतात. तसेच ते कलाकार आहेत. त्यांनी पुरस्कार विजेता वेब सिरीज द व्हिजिटर मध्ये काम केले आहे. त्यांची जीवन जगण्याची शैली लोकांना मुक्तपणे प्रेम करण्याची आणि निर्भयपणे जगण्याची प्रेरणा देते. असे आजचे आपले वक्ते आहेत विशाल पिंजानी सर. थँक्यू. आवाज नाही येते. Hello everyone. Hello. Thank you Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti. Thank you Mayur. Thank you Rahul, Kiran, Priyanka, Radha. Thank you everyone. सेशन स्टार्ट करायच्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि काही सेकंडसाठी जर तुम्ही सगळी आपले कॅमेरा ऑन ठेवू शकता तर इट विल बी व्हेरी नाईस. फक्त काही सेकंडसाठी. हॅलो. ठीक आहे. तर सेशन सुरू करायच्या अगोदर मला एक प्रश्न विचारायचा सगळ्यांना की तुम्हाला लोकांची हेल्प करायला आवडतंय का? तुम्ही अनम्यूट करून उत्तर देऊ शकता किंवा चॅट मध्ये रिप्लाय करू शकता. अमित म्हणतोय हो. राधा म्हणते हो. संध्या, प्रवीण सगळे होय म्हणायला लागलेत. हो नक्कीच. नक्कीच. व्हेरी नाईस किरण. हो. गुड. आणि कसं वाटतं आपल्याला एखाद्याची मदत केल्यावर? तुम्हाला कसं वाटतं? आनंद होतो. आनंद होतो आणि छान बरं वाटतं. सॅटिस्फॅक्शन वाटतं. व्हेरी नाईस. तर आहे ना राधा प्लीज म्यूट करता का? कारण का ते व्हॉइस येतो. हा, थँक्यू. तर आजचा जो सेशन आहे बाय द एंड ऑफ इट मी तुम्हाला एक असली गोष्ट सांगणार आहे जे करून तुम्ही एखाद्या समाजातल्या व्यक्तींचं आयुष्य चांगलं करू शकता, त्यांच्याशी भेदभाव होण्यापासून रोखू शकता, त्यांचं मर्डर होण्यापासून रोखू शकता, त्यांचं रेप होण्यापासून रोखू शकता आणि यू कॅन सेव्ह देम फ्रॉम डाईंग बाय सुसाईड. आणि त्यासाठी आपल्याला काही जास्त मोठे पाऊल उचलायचं जसं नाहीये. एक छोटंसं पाऊल उचलायचं आहे ज्यानं ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळी इथं अचीव करणार आहे. आणि तो पाऊल काय आहे तो मी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला सांगेन. आणि तो पाऊल काय आहे, तो पाऊल उचलण्यासाठी आपल्याला अगोदर समजून घ्यायला पाहिजे की आपण ज्या समाजासाठी हे करणार आहेत ते समाजातली लोक कोण आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत. तर तोच आजचा आपला सेशन आहे की लैंगिक अल्पसंख्या जे असतात, समलिंगी, पारलिंगी, ज्यांना आपण बऱ्याच वेळा तृतीयपंथी म्हणून ओळखतो, त्यांना समजून घ्यायचं आहे आणि कसं आपण एक समाज बनवू शकतो जिथं सर्वांचा समावेशक होईल रिगार्डलेस ऑफ व्हॉट their सेक्शुअल और जेंडर आयडेंटिटी इज. तर हा सेशन 2 पार्ट्स मध्ये आहे. एक तर मी माझी स्टोरी पण शेअर करीन आणि मी हे पण एक्सप्लेन पण करणार आहे सगळे टर्म्स. तर तुम्हाला पहिला काय ऐकायचं आहे? स्टोरी ऐकायची आहे की पहिला टर्म समजून घ्यायचे आहेत?
अनम्यूट करू शकता, चॅटमध्ये रिप्लाय करू शकता. स्टोरी 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 वेला, अमित, किरण म्हणतात स्टोरी, निखिल म्हणतात स्टोरी, राधा म्हणते स्टोरी, मयूर म्हणतो टर्म्स. ठीक आहे, आपण स्टोरी पासून सुरुवात करूया. तर ज्यावेळेस मी फक्त 12 वर्षाचा होतो, माझ्या शाळेमध्ये माझे क्लासमेट्स मला चिडवायला सुरू केले, ए हिजडे, ए छक्के, ए बाईले. आणि ह्या सगळ्या गोष्टींशिवाय त्यांनी मला म्हणजे एक्सक्लूड पण करायला सुरू केलेलं, म्हणजे माझ्याशी कोण खेळायचं नाही, माझ्याशी कोण बोलायचं नाही. तर हे सगळं कारण का माझं वागणं जरासं बाईलं होतं. मी पोरींसारखं वागायचो, मी मॅनली नव्हतो. आता 12 वर्षाच्या मुलग्याला काय माहिती काय मॅनली आणि काय नाही मॅनली. पण हे झालं. एकदा असाही प्रसंग घडला की माझे काही स्कूलमधले सिनियर्सनी जबरदस्ती माझी पॅन्ट काढून बघण्याचा प्रयत्न केला की मी मुलगा आहे की मुलगी आहे, कारण का माझं बिहेवियर थोडंसं मुलींसारखं होतं. तर आता ह्या इन्सिडेन्सेसवरनं तुम्हाला समजेल की माझा चाइल्डहुड किती खराब होता, की मला किती त्रास व्हायचा. मी एकटाच राहायचो आणि फार कमी माझे मित्र होते आणि खूप माझं टीजिंग आणि बुलिंग व्हायचं. ज्यावेळेस कॉलेजला गेलो, आपल्या महाराष्ट्रात असं सिस्टम आहे ना, 10वी नंतर ज्यावेळी आपण 11वी 12वीला जातो तर मोस्टली आपल्या संस्था चेंज होतात. तर कॉलेजला जाताना मी असं ठरवलं की मी आता थोडंसं मॅनली बिहेव करणार, जेणेकरून माझे पण फ्रेंड्स व्हावे, मला पण फ्रेंड्स असावे. आणि ते जमलं मला आणि माझे फ्रेंड्स वगैरे झाले आणि खूप मग मी एन्जॉय करायचो. आम्ही 2 व्हीलरवरती लॅप्स मारायचो, पन्हाळ्याला ड्राईव्हला जायचो आणि मूवीज वगैरे बघायचो, लेक्चर बंक करून वगैरे. मग एक दिवस असं घडलं की माझ्या एका मित्राने मला विचारलं की विशाल, तू गे आहेस का? आणि हे 1999ची गोष्ट आहे. त्यावेळेस गे हा शब्द ऐकून मला तर माहितीच नव्हता आणि कुठेही वाचनामध्ये किंवा पिक्चरमध्ये ऐकलेला नव्हता. आणि तर त्या काळची गोष्ट आहे ही. आणि मी त्याला म्हटलं की गे म्हणजे काय मला माहिती नाही. तर तो म्हटला ठीक आहे जाऊ दे. परंतु ना एक टोन होता ज्याच्यामध्ये त्यानं तो प्रश्न मला विचारला होता की तू गे आहेस का, जेणेकरून गे असणं काही खूप मोठी वाईट गोष्ट होती किंवा कुठला मोठा आजार असावा. मग मी खूप बेचैन झालो. मी म्हटलं आता कसं फाइंड आउट करू की गे म्हणजे काय. मग त्यावेळेस आमच्याकडे इंटरनेट कॅफे असायचे. इथे जे असतील 90sचे लोक, त्यांना माहिती असेल की पर्सनल कॉम्प्युटर्स किंवा पर्सनल मोबाईल्स, डेटा वगैरे काय नसायचा मागे. इंटरनेट ऍक्सेस करायचं तर तुम्ही इंटरनेट कॅफेला जायचं, जिथं कम्प्युटर्स पीसीस असायचे आणि लॉग इन करून तुम्ही याहू सर्च यूज करायचा. तर याहू सर्च वरती जाऊन मी वर्ड्स टाईप केले GAY, गे. आणि तिथं मला कळालं की गे म्हणजे समलैंगिक पुरुष. ते पुरुष ज्यांचं शारीरिक, मानसिक, इमोशनल, स्पिरिच्युअल, रोमॅन्टिक अट्रॅक्शन पुरुषांकडेच असतंय. ते डेफिनेशन वाचल्याबरोबर मला पटकन क्लिक झालं, हो हे मी आहे म्हणून. मग मला परत माझ्या मित्राचा टोन आठवलं की त्याने ह्या टोन मध्ये का विचारलं, जेणेकरून हे खूप काहीतरी वाईट असावं. तर मी परत आणखीन इंटरनेटवर सर्च केलं आणि तिथं मला कळालं की समाजामध्ये जे होमोसेक्शुअल्स किंवा समलैंगी लोक आहेत त्यांच्या प्रती खूप द्वेष आहे आणि खूप हिंसा होते त्यांच्यावर आणि खूप त्यांच्यावरती अत्याचार होतो, त्यांचे मर्डर, ऑनर किलिंग वगैरे होतात. आणि त्यावेळेची माझं जे वय होतं आणि त्यावेळेची माझी जी अंडरस्टँडिंग होती, त्यामध्ये मला असं वाटलं की बिकॉज वी आर इन सच लेस नंबर्स आणि बिकॉज नोबडी टॉक्स अबाउट इट ओपनली, कोणी हा विषयांवर मोकळेपणानं ओपनली बोलत नाही, त्यामुळे लोकांच्या मनात खूप चुकीच्या धारणा आहेत, ज्या धारणांमुळे हे द्वेष भावना पैदा होते आणि ज्यामुळे ह्या हिंसावरती आम्ही बळी पडतो. वाचता वाचता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं पण पोझिशन स्टेटमेंट वाचलं की होमोसेक्शुअलिटी इज नॉर्मल, जस्ट नॉट व्हेरी कॉमन. समलैंगिकता हे नॉर्मल आहे, फक्त जास्त लोकांमध्ये दिसत नाही किंवा जास्त लोकांमध्ये नसते. अलग हूं गलत नाही, अलग हूं गलत नाही. आणखीन वाचल्यावरती कळालं की जसे समलैंगिक पुरुष असतात तसे समलैंगी स्त्रियाही असतात, तसेही पारलिंगी व्यक्ती असतात. आपण बऱ्याचशा लोकांना पारलिंगी हा टर्म माहिती नसेल, तृतीयपंथी आपण ज्यांना म्हणतो, ते मी टर्म्स समजायच्या वेळी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर वेगवेगळ्या कम्युनिटीज बद्दल मला कळालं आणि त्यावेळेस मला असं वाटलं
की जर समाजामध्ये हा द्वेष कमी करायचा आहे, ह्या कम्युनिटी प्रती जी हिंसा कमी करायची आहे, तर माझ्यासारखे जे ह्या समाजातले लोक आहेत त्या लोकांनी पुढे येऊन स्वतःबद्दल बोलावं, स्वतःबद्दल सांगावं आणि लोकांना दाखवावं की आम्हीही तुमच्यासारखं साधारण मनुष्य आहे, आम्ही काही वेगळे नाही आहोत आणि आम्हालाही सन्मानानं जगायचा हक्क आहे. तर त्या वेळात मी डिसाईड केलं की मी कम आउट करणार आहे, की सगळ्यांना सांगणार आहे की हो मी गे आहे म्हणून. तर मी जाऊन त्या मित्राला जाऊन सांगितलं की हा मी गे आहे म्हणून, आणि त्यानं माझ्याशी बोलायला बंद केलं इमिजिएटली. म्हणजे त्यानं ही स्टॉप टॉकिंग टू मी. त्यांना दुसऱ्या मित्रांना स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं की हा गे आहे म्हणून. तिथंही सगळ्या मित्रांनी मला परत बोलायला बंद केलं. क्लासरूम मध्ये मी जायचो तर मला सगळे चिडवायचे की, म्हणजे मुला मुलींचे रोज वेगवेगळे असायचे. तर क्लासरूम मध्ये एंटर करून मुलांच्या रूम मध्ये बसायला गेलो की ते म्हणायचं तू जा तिथे मुलींबरोबर बस जा म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी घडू लागल्या. एक दिवस असंही झालं की काही सिनियर्सनी मला तिथं एक शुगर केन ज्यूस, ऊसाच्या रसचं दुकान होतं, तिथं मला धरून सगळ्यांनी ऊसानं मारला आणि कानाखाली लावल्या मला की हे तू काय विचित्र सांगतोस की तू गे आहेस म्हणून, असं काही तर चालणार नाही, आपल्याकडे असं काही कल्चर नाही आहे. मग दॅट वॉज द वर्स्ट टाइम ऑफ माय लाईफ. मी डिप्रेशनमध्ये गेलो, कॉलेज वगैरे जायला अगदीच बंद केलं, खूप सॅड होतो आणि 2-3 वेळा सुसाईड पण ट्राय केलं. लकीली मी असफल राहिलो सुसाईड अटेम्प्ट्स मध्ये. आणि एक विचार सारखा यायचं की माझ्या आईबाबांना मी एकटाच मुलगा आहे, बहिणींचं लग्न झालं की माझ्या आईबाबांना कोण बघणार, ह्या विचारानं मग मी आत्महत्या केली नाही. मग म्हटलं आता जगायचं तरी आहे तर लढायला लागणार, आणि लढायला लागणार तर एकदम ओपनली येऊन बोलावं लागेल जगाशी जे आहे ते. मग मी माझ्या डिप्रेशन बद्दल आणि माझ्या लैंगिकतेबद्दल माझ्या फॅमिलीला सांगितलं. तर मी डिप्रेस्ड होतो, माझी मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं म्हणून त्यांनी मला खूप सपोर्ट केलं. परंतु माझी जी समलैंगिकता होती ती त्यांनी इमिजिएटली कबूल केली नाही, ऍक्सेप्ट केलं नाही. का तर त्यांच्या मनात बऱ्याचशा चुकीच्या धारणा होत्या, मिसकन्सेप्शन्स आपण म्हणतो किंवा प्री कन्सिव्ड नोशन्स म्हणतो, जे आजही बऱ्याचशा लोकांच्या मनात असतात की हे अनैसर्गिक आहे. तर समलैंगिकता जे हे आहे हे फक्त आपल्या मनुष्य जातीत नसतंय, हे प्राण्यांमध्येही असतं, लायन्समध्ये असतं, टायगर्समध्ये असतं आणि पेंग्विन्समध्ये असतं. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर पेंग्विन गे कपल आहेत जे दुसरे पेंग्विन्सना अडॉप्ट करतात. तर समलैंगिकता हे अनैसर्गिक नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे आपल्या संस्कृतीच्या, आपल्या रिलिजनच्या, आपल्या कल्चरच्या विरुद्धात आहे. परंतु तुम्ही जर महाभारता वाचलं तर त्याच्यामध्ये शिखंडी आहे जो एक ट्रान्स मॅन आहे. माहिती आहे का सगळ्यांना शिखंडी? तर कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करा किंवा अनम्यूट करून तुम्ही सांगू शकता. हो, माहिती आहे ना. शिखंडी पहिला अंबालिका होती आणि त्यांनी मग शिखंडी झाले. तर ही वॉज अ ट्रान्सजेंडर मॅन हु वॉज अ किंग. म्हणजे आपल्या महाभारत ट्रान्समॅन हे किंग ही होता आणि तो युद्धात सुद्धा लढला. तुम्ही खजुरावच्या टेम्पलवर जावा, तिथं सेम सेक्स लव्ह म्हणजे समलैंगिक पुरुष आणि समलैंगिक स्त्री शारीरिक म्हणजे लव्ह मेकिंग करताना स्टॅच्यूज आहेत खजुराव टेम्पल्सवर. आपला जो कामासूत्र आहे विच इज इंडियाज गिफ्ट टू द वर्ल्ड, त्याच्यामध्ये समलैंगिक प्रेमाबद्दल, समलैंगिक शारीरिक संबंधांबद्दल उल्लेख केलेला आहे. तर हे काय आपल्या कल्चरच्या विरुद्धात आहे असं नाहीये. इनफॅक्ट आपली हिस्ट्री, आपलं कल्चर, आपलं मायथॉलॉजी जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये फक्त स्वीकारता नव्हती, त्यामध्ये ह्या आयडेंटिटीजचं सेलिब्रेशनही होतं. तुम्ही मूर्त्या बनवल्यात ह्या गोष्टींबद्दल. तुमच्या काळात ट्रान्सजेंडर मॅन वॉज अ किंग. तर ही एक चुकीची धारणा लोकांच्या मनात असते की आपल्या कल्चर किंवा हिस्ट्रीच्या विरुद्धात आहे. बऱ्याच लोकांना असं पण असतं की हे एक चॉईस आहे की आम्ही निवड करतो की आम्हाला समलैंगिक व्हायचं आहे. तर मला तुम्हा सगळ्यांना इथं एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस वयात आला आणि तुम्हाला ज्यावेळेस आकर्षकच्या भावना तुमच्या मनात यायला सुरू झाल्या, तर तुम्ही काय ठरवलं का की तुम्ही कोणाकडे आकर्षित होणार? की एक दिवस तुम्ही उठला आणि तुम्ही म्हटला मी स्त्रियांकडे आकर्षित होणार आहे, मी पुरुषांकडे आकर्षित होणार आहे. तुम्ही हे डिसिजन घेतलं का? कोणी ठरवलं का की आम्ही असं होणार आहे म्हणून? नाही. राईट. तर जसं तुम्ही हे चॉईस नाही केलं की तुम्ही ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्शन होणार आहे, तर आम्हीही समलैंगिक लोकांनी कधी हे ठरवलं नाही की आम्हाला गे व्हायचंय किंवा आम्हाला आमचं आकर्षण पुरुषांकडे करायचंय. इट इज नॅचरली
देअर. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मी माझ्या पेरेंट्सना समजावून सांगितल्या तर त्यांनी समजलं. खूप वेळ लागला त्यांना समजायला. आणि कायदाही आमच्या विरोधात होता तेव्हा. हा कायदा ब्रिटिशर्सनी आणलेला होता, इंडियन पिनल कोड 377, ज्यामध्ये सेक्स दॅट डिड नॉट लीड टू प्रोक्रिएशन वॉज कन्सिडर्ड ॲज अ क्राईम, की ज्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमधनं मुलं होत नाहीत ती सर्व प्रकारची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वॉज अ क्राईम. आणि ह्याच्यामध्ये सिस जेंडर लोक पण इन्क्लुडेड होते, म्हणजे भिन्नलिंगी जे असतात ते पण इन्क्लुडेड होते. आणि ब्रिटिशर्सनी जरी हा लॉ आपल्याला दिला असेल तर त्यांनी त्यांच्या कंट्रीमध्ये 100 वर्षापूर्वीच हे लॉ काढून टाकलेला आहे. आणि आपल्याकडे आता 2018 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं तो रद्द केला. तर ज्यावेळेस मी माझ्या पेरेंट्सना ह्या सगळ्या गोष्टी समजवल्या आणि 15 वर्ष लागले त्यांना ह्या गोष्टी समजायला, आणि ते पण फक्त माझ्या बोलण्यावरनं त्यांना नाही समजलं. आमिर खानचा शो माहिती आहे का कोणाला? सत्यमेव जयते बघितलंय तर लोकांनी? हो. तर सत्यमेव जयतेवरती ज्यावेळेस आमिर खाननं येऊन सांगितलं की समलैंगिकता हा कुठल्या प्रकारचा आजार नाही आहे आणि समलैंगिक लोक पण नॉर्मल असतात, त्यावेळेस त्यांना व्यवस्थित पटलं. आणि मी असं म्हणू शकतो की त्या दिवशी माझ्या पेरेंट्सना कम्प्लिटली ऍक्सेप्ट केलं की माझ्या समलैंगिकताबद्दल. मग आता माझ्या पेरेंट्सनी, माझ्या फॅमिलीनी ज्यावेळेस मला ऍक्सेप्ट केलं आणि माझ्या फ्रेंड्सनी मला ऍक्सेप्ट केलं, त्यावेळेस माझ्या मानसिक आरोग्य माझं बरं व्हायला लागला. माझा स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स वाढू लागला. मी बिझनेसमध्ये लक्ष देऊ लागलो. आणि आय कॅन से की फ्रॉम दॅट मोमेंट ऑनवर्ड्स आय स्टार्टेड बिकमिंग व्हेरी कॉन्फिडंट अँड सक्सेसफुल अँड माय लाईफ वॉज गोइंग गुड. तर माझी जरी लाईफ खूप चांगली झाली असेल तरी माझ्या आजूबाजूचे जे फ्रेंड्स होते त्यांच्या लाईफमध्ये ते ऍक्सेप्टन्स नव्हतं. आणि तिथं काय झालं, 1-2 वर्षाच्या अंतरावर माझ्या 3 मित्रांनी आत्महत्या केली. आणि त्यामध्ये जो तिसरा व्यक्ती होता ज्याने आत्महत्या केली तो फक्त 19 वर्षाचा होता. तर ज्यावेळेस ह्या माझ्या फ्रेंड्सनी आत्महत्या झाल्या ह्या 3, त्यावेळेस मी आणि माझ्या मित्रांना ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यावेळेस मी एक फेसबुकवरती स्टेटस टाकला की असं असं समलैंगिक लोक जे आहेत कोल्हापूरमध्ये त्यांना असा त्रास होतो, त्यांना काही सपोर्ट नाही आहे आणि मला काहीतरी सुरुवात करायची आहे, पण तुम्हाला काही कल्पना नाही आहे की मी काय करावं. तर हमसफर ट्रस्ट म्हणून भारतातलं सर्वात जुनं LGBTIQA सपोर्ट ऑर्गनायझेशन आहे, समलैंगिक लोकांसाठी, जे 3 दशकांपासून काम करतंय. तिथं काम करणारा एक दिनेश चोपडे म्हणून माझ्या फ्रेंड्स लिस्टमध्ये होता. त्यानं मला मेसेज केलं की मला कॉल कर आणि मी तुला गाईड करेन. आणि मग विथ द हेल्प ऑफ हमसफर ट्रस्ट आणि दिनेश चोपडे आणि त्यांच्या गायडन्सना आम्ही अभिमान ही जी संघटना आमची आहे, जे लैंगिक अल्पसंख्यांच्या अधिकारांसाठी आणि लैंगिक अल्पसंख्यांच्या वेलबिईंगसाठी काम करते, त्याची आम्ही स्थापना केली. तर सुरुवातीला कसं होतं, 377 तर अजून होतंच आणि एवढी लोकांमध्ये हिंमत नव्हती. तर पहिला आम्ही सिक्रेट मीटिंग्स ठेवायचो. कोणाच्या घरी ज्यावेळेस पेरेंट्स नसतील त्यावेळेस आम्ही सगळे भेटायचो, पॉटलक डिनर ठेवायचो, मूवी नाईट्स ठेवायचो, आम्ही डान्स वगैरे करायचो. आणि एक सेफ स्पेस आम्हाला मिळालं जिथं आम्ही सगळे येऊन आपल्या मनात काय बोलायचो. असं होतंय ना की आपल्याला एखादा जरी व्यक्ती मिळाला जो आपल्यासारखा आहे किंवा ज्याच्या समोर आपण मोकळेपणानं बोलू शकतो, तर त्याचाही एक पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मनोस्थितीवर होतो. नाहीतर तुम्ही विचार करा ना की जो व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक मुखवटा घालून फिरायला लागला समाजाच्या समोर, त्या व्यक्तीचा जो तो नाही आहे, त्या व्यक्तीच्या मानसिक स्थिती कशी असेल. आणि ज्यावेळी हे सेफ स्पेस आम्ही क्रिएट केलं जिथं तुम्ही येऊ शकता, यू कॅन बी युअरसेल्फ, तर त्यामुळं कम्युनिटीला एक स्पेस मिळालं जिथे त्यांनी स्वतःला एक्सप्रेस करू शकत होते, स्वतःबद्दल बोलू शकत होते. मग आमच्या मीटिंग्स रेग्युलरली होत राहिल्या. परंतु काही काळानं मला काय रिअलाइज झालं की आमच्या मीटिंगनं जरासा फरक पडला आहे, लोकांची जराशी मेंटल हेल्थ बेटर झालेली आहे. परंतु जे एक्सटर्नली आम्हाला सोसायटीकडनं प्रॉब्लेम्स येत होते ते काय थांबले नाहीत. तर त्यावेळी आम्ही ठरवलं की वी हॅव टू क्रिएट अ ब्रिज दॅट विल जॉईन द कम्युनिटी आणि सोसायटी. आमची जे LGBTIQA किंवा लैंगिक अल्पसंख्यांची आमची कम्युनिटी होता, आमचा समाज होता, आणि जो इतर समाज आहे त्यांच्यामध्ये आम्हाला एक ब्रिज तयार करायचा होता अंडरस्टँडिंगचा. मग आम्ही काय करायला लागलो की आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन, मीडिया हाऊसेसमध्ये जाऊन आम्ही
आता जो सेन्सिटायझेशन मी घेतोय ते आम्ही घ्यायचं. तिथे जाऊन आम्ही लोकांना सांगायचो की गे म्हणजे काय, लेस्बियन म्हणजे काय, काय अडचणी आम्हाला येतात, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय म्हणतं आमच्याबद्दल. आणि बरंच आम्ही बाहेर गेलो, लोकांशी संवाद केला आणि त्याचा आम्हाला वाटलं की काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम झाला असेल. मग आता कितपत परिणाम झालाय हे सोसायटीमध्ये आम्ही बघणार कसं ना, की कसं गेज करणार की कितपत सोसायटी चेंज झालेली आहे. तर ते करण्यासाठी आम्ही एक सोशल मीडिया कॅम्पेन ठेवला. दरवर्षी 18 मेला इंटरनॅशनल डे अगेन्स्ट होमोफोबिया बायफोबिया पाळला जातो. आणि त्याच्या 1 महिना अगोदर आम्ही असं आमच्या सोशल मीडियावरनं फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरनं आम्ही असे मेसेजेस टाकले होते की जे कोणी लोकांना असं वाटतंय की समाजात सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजेत आणि लैंगिक अल्पसंख्यांना पण त्यांचे हक्क मिळाले पाहिजे आणि त्यांच्याशी लोकांनी एकसारखं वागलं पाहिजे, त्या लोकांनी 18 मेला #I stand with कोल्हापूर LGBTQ घालून आपला सपोर्ट व्यक्त करावा. आणि ह्याच्याबद्दल आम्ही सगळे कॉन्स्टंटली शेअर करत होतो, आम्ही सगळे आपल्या IDs वरनं, आणि वेट करत होतो की 18 मेला काय होईल, की किती लोक पार्टिसिपेट करतील, नाही करतील. आणि मग झालं काय की 18 मेला सकाळी मी उठलो आणि बघितलं की हजारो लोकांनी आय स्टँड विथ कोल्हापूर LGBTचा हॅशटॅग घालून स्वतःचं सपोर्ट दाखवलेलं होतं. आणि त्याचा एक खूप असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की आमची एक ट्रान्स वुमन फ्रेंड होती, एक पारलिंगी व्यक्ती, एक ट्रान्सजेंडर तृतीयपंथी स्त्री होती, जिने आपल्या घरी तरी सांगितलं होतं की मी तृतीयपंथी आहे किंवा मी पारलिंगी आहे, ट्रान्स वुमन आहे, परंतु आपल्या लार्जर सोसायटी जी असते आपल्या अवतीभोवतीची, दूरचे फ्रेंड्स, दूरचे रिलेटिव्ह, त्यांना कोणाला सांगितलं नव्हतं. आणि ती फार दिवसांपासून स्ट्रगल करत होती सगळ्यांना सांगण्यासाठी. झालं काय त्या दिवशी आमच्या हॅशटॅगच्या सोशल मीडिया कॅम्पेनच्या दिवशी की ज्या लोकांना तिला सांगायचं होतं त्यापैकी 1-2 जणांनी सपोर्टमध्ये शेअर केला आणि ती खूप घाबरत होती त्याच लोकांना आपल्याबद्दल सांगायसाठी. तर त्यांचा सपोर्ट बघून तिला हिंमत आली की हो, मी आता कम्प्लिटली कमआउट करू शकते. आणि मग तिनं त्या दिवशी एक पोस्ट टाकला की मी ट्रान्सजेंडर आहे म्हणून, आणि मला बऱ्याच दिवसांपासून सगळ्यांना सांगायचं होतं पण माझी हिंमत होत नव्हती, तर आज मी कमआउट करते. आणि त्या दिवसानंतर तिला जसं राहायचं होतं तसं तिनं राहायला सुरू केलं. तिला फिमेलचे कपडे घालायचे होते, तिनं हार्मोन्स सुरू केलं, तर तिनं तिचा जो ट्रान्झिशनचा प्रवास होता त्यावेळेसपासून तो सुरू केला. तर आता तुम्ही बघाल की ज्या लोकांनी ह्या गोष्टीच्या सपोर्टमध्ये पोस्ट केलं, ऑन देअर बिहाफ इट वॉज अ स्मॉल स्टेप. त्यांच्या साईडने एक छोटासा पाऊल त्यांनी घेतला, परंतु त्याचा परिणाम ह्या ट्रान्सजेंडर स्त्रीच्या लाईफवरती इतका मोठा झाला की तिची आयुष्य तिला जसं जगायचं होतं तसं जगायची तिला हिंमत आली. आणि हेच छोटा पाऊल आपल्या सगळ्यांनी इथं घ्यायचं आहे. आजच्या आपल्या ह्या सेशन नंतर जर तुम्हाला वाटतंय की प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य सन्मानानं जगायचा हक्क आहे, मग तो भिन्नलिंगी असू दे, समलिंगी असू दे, पारलिंगी असू दे, तर तुम्ही सर्वांनीही एक रिझॉल्व्ह करायचं आहे की तुम्हीही LGBTIQA कम्युनिटीला सपोर्ट कराल आणि तुम्हीही ॲलाय व्हाल. ॲलाय म्हणजे तो व्यक्ती असतो जो एखाद्या कम्युनिटीला सपोर्ट करतो ज्या कम्युनिटीचा पार्ट तो नाही आहे. उदाहरणार्थ आता म्हणजे आय एम अ बिग सपोर्टर ऑफ इक्वल राईट्स फॉर वुमन, सो आय एम एन ॲलाय फॉर फेमिनिझम. किंवा मला सध्या असं वाटतंय की आपल्या कंट्रीमध्ये रिलिजियस मायनॉरिटी जे आहेत, मुस्लिम्स आहेत किंवा वीकर कास्ट्स आहेत, त्यांच्या प्रति खूप हिंसा होते आणि आय एम नॉट अ पार्ट ऑफ दॅट कम्युनिटी बट आय ॲलाय विथ द कॉज. तर मग हेच आहे की आपण सगळ्यांनी LGBTQI समाजाला समजून घेऊया, आपल्या मनात ज्या काही चुकीच्या धारणा असतील त्या आपण काढूया. आणि आता मी प्रेझेंटेशन सुरू करतोय आणि ते बघून आपण तुम्हाला वेगवेगळे जे टर्म्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर सर्वात पहिलं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ज्यावेळेस एक व्यक्ती जन्माला येतो त्याच्या शरीराकडे बघून नर्स जी आहे ती त्याला एक जेंडर असाइन करते ॲट बर्थ, ज्याला आपण म्हणतो मेल किंवा फिमेल. तर बिफोर वी कंटिन्यू दिस, मला एक प्रश्न विचारायचा आहे सगळ्यांना. किती प्रकारचे लिंग असतात? कोणी सांगू शकतो का मला? किती प्रकारचे बायोलॉजिकल सेक्स असतात? तुम्ही सांगू शकता मला?
दोन बायोलॉजिकल जेंडर्स असतात. कोण बोलायला? नाव सांगतो कुणाल. तुझं. कुणाल का? कुणाल. कुणाल सांगू शकता कुठले बायोलॉजिकल सेक्स असतात दोन? बेसिकली बायोलॉजिकल जेंडर्स दोन आहेत सर, मेल आणि फिमेल. त्याच्यानंतर आपण इमोशनल बेसिसवर बाकीचे जेंडर्स डिवाइड करू शकतोय. व्हेरी गुड. पण तुम्ही आता सध्या बायोलॉजिकल सेक्स बद्दल बोलतोय की ज्यावेळेस एक व्यक्ती जन्माला येतो त्यावेळेस बायोलॉजीवरती ऑन द बेसिस ऑफ त्यांचे काय बायोलॉजिकल पार्ट्स आहेत, त्यांचे क्रोमोझोम्स आहेत, त्या बेसिसवर किती असतात बायोलॉजिकल सेक्स? ऑन द बेसिस ऑफ देअर जेंडर अपिअरन्स, मेल आणि फिमेल, प्लस आपण इंटरसेक्स पण एक्सेप्ट करू शकतो थर्ड जेंडर म्हणून. म्हणजे तीन जेंडर असू शकतात ऍट द टाइम ऑफ बर्थ. व्हेरी गुड. पण तू इंटरसेक्स जो आपण आता म्हटलं ना, तर व्हेरी नाईस कुणाल. आणि आय थिंक इथली ऑडियन्स खूप अवेअर आहे. जनरली मी हे कुठे दुसरीकडे विचारलं ना तर उत्तर असतो की दोन बायोलॉजिकल सेक्स असतात, मेल आणि फिमेल. तर फक्त दोन बायोलॉजिकल सेक्स नसतात. देर आर मोर दॅन तीन असतात. तीन नाही ऍक्च्युली. इंटरसेक्स हा टर्म आहे जो मेल फिमेल सोडून जेवढे बायोलॉजिकल सेक्सेस आहेत त्यांना एकत्र आपण म्हणतो. परंतु त्या इंटरसेक्स मध्ये पण जवळजवळ 50च्या वर व्हेरिएशन असतात. So there are more than 50 biological sexes depending upon the intersex variations also. So there is male, female आणि intersex मध्ये depending on the intersex variations and chromosomes त्यामध्ये 50च्या वर प्रकारचे बायोलॉजिकल सेक्स आहेत. तर फक्त दोन प्रकारचे बायोलॉजिकल सेक्स नसतात. तर इंटरसेक्स म्हणजे काय की ज्या बाळाच्या शरीराकडे बघून तुम्ही नक्की सांगू शकत नाही की हा मेल किंवा फिमेल आहे. आणि काही केसेसमध्ये असं असतं की तुम्हाला दिसताना ते मेल दिसतील किंवा फिमेल दिसतील असंही होऊ शकतो, परंतु त्यांना इंटरनल ऑर्गन्स वेगळे असू शकतात त्यांच्या बॉडीपेक्षा. ते पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येतं किंवा क्रोमोझोमच्या ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतात. तर आता सर्वात मोठा प्रॉब्लेम इंटरसेक्स लोकांशी काय होतो की जन्माला आलेल्या बरोबरच पेरेंट्स ह्या बाळाची हत्या करून टाकतात. पेरेंट्सना वाटतंय की हे कुठल्या प्रकारचा शाप आहे आणि जर आपण ह्यांची हत्या केली तर ते ह्या शापातनं मुक्त होतील आणि पुढच्या जन्मी ते नॉर्मल मेल किंवा फिमेल, स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग मध्ये ते जन्म घेतील, स्त्री किंवा पुरुषच्या शरीरात जन्म घेतील. तर हा पहिला मोठा प्रॉब्लेम आहे जे इंटरसेक्स किंवा मध्यलिंगी किंवा द्विलिंगी आपण म्हणतो मराठी, संस्कृत, हिंदीमध्ये, त्यांना फेस करावं लागतं. दुसरा मोठा प्रॉब्लेम जो इंटरसेक्स लोकांशी होतो, चला ठीक आहे पेरेंट्सनी त्यांची हत्या केली नाही, तर डॉक्टर पैशाच्या लालचमध्ये काय म्हणतात पेरेंट्सना की हे इंटरसेक्स बाळ आहे, आम्हाला पैसे द्या, आम्ही सर्जरी करतो आणि त्याला मेल किंवा फिमेल मध्ये बनवून टाकतो. तर आता इंटरसेक्स सर्जरीज ह्या लाईफ थ्रेटनिंग असतात. ह्याच्यामध्ये त्यांचा त्या बाळाचा जीव जाऊ शकतो, त्यामध्ये त्यांनी अपंग होऊ शकतात आणि त्यावरती तुम्ही एक जेंडर फोर्स करताय. हा इंटरसेक्स बाळ जो असणार आहे तो मोठा होऊन मेल किंवा फिमेल आयडेंटिफाय करेल हे तुम्ही त्याच्या शरीराकडे बघून सांगू शकत नाही. आणि आपल्या समाजात तुम्ही बघितलं जर पेरेंट्सना चॉईस दिली, बरेच लोक मेल किंवा फिमेलचं तुम्ही ज्यांना चॉईस दिली तुम्हाला माहिती आहे ते काय करतील, बरोबर ना? काय करतील? येस, ऑब्विसली मेल ला प्रेफरन्स देणार जास्ती. एक्झॅक्टली. तर हे एक दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे जे आंतरलिंगी किंवा मध्यलिंगी लोकांना फेस करावा लागतो. चला समजा जर त्यांनी पेरेंट्सनी हत्या नाही केली ह्या बाळाची, डॉक्टरांनी सर्जरी पण नाही केली आणि घरात जरी पूर्णपणे स्वीकारता आली तरी पुढे जाऊन काय होतो, शाळेत ज्यावेळेस हा बाळ ऍडमिशन घेतो तर शाळेत त्यांना बेसिक सुविधा पण नसतात. आपण बघतो टॉयलेट्स असतात जेंट्स आणि लेडीज, परंतु जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स कुठेच नसतात किंवा मध्यलिंगी किंवा पारलिंगी व्यक्तींसाठी टॉयलेट्स नसतात. तर तो एक मोठा प्रॉब्लेम होतो. देर इज नो ऍक्सेस टू हेल्थ, देर इज नो ऍक्सेस टू हायजीन. इतर मुलांमध्ये खूप जिज्ञासा असते आणि काही काही लोक बुली पण करतात, चिडवतात पण, तर त्याचा एक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्कूलमधनं ड्रॉपआउट खूप होतो, शिक्षण थांबवून टाकतं. जसं मला कॉलेजमध्ये सगळ्यांनी चिडवायला सुरू केलं तर मी माझं शिक्षण थांबवलं, मी 12वी नंतर शिकलो नाही आहे. तर ड्रॉपआउट खूप असल्यामुळे नो ऍक्सेस टू हेल्थ, नो ऍक्सेस टू एज्युकेशन, नो ऍक्सेस टू स्किल बिल्डिंग. मग त्यांना मोठं झाल्यावर काम तर करायचं आहे, पोट तर भरायचं आहे, मग त्यांच्याकडे ऑप्शन काय राहतो?
भीक मागणं किंवा सेक्स वर्क करणं. आणि बऱ्याच वेळा पेरेंट्स पण सुरुवातीलाच किंवा नंतर इंटरसेक्स लोकांना ह्यांच्याकडे शिवानी आपण सेशनच्या एंड मध्ये प्रश्न घेऊया. ओके विशाल, माझा क्वेश्चन नाहीये. इथे एक इन्सिडेंट घडलाय आता. तुम्ही जे बेगिंग बद्दल बोलताय ना भीक, तर आता माझ्याकडे एक अशी स्टेजी आली जिला जॉब हवाय, त्याच्यासाठी मी ट्राय करते. मग आता सगळे ऑप्शन संपल्यानंतर तिने मला आताच मेसेज केला की मी आपण ते पण प्रॉब्लेम सगळे डिस्कस करणार आहे. सध्या आता आपण कसं प्रेझेंटेशन संपला की आपण सगळे इश्यूज घेऊया. त्यासाठीच मी तुम्हाला मेसेज करा की तुम्ही हजर राहा. शिवानी स्वतः एक ट्रान्सजेंडर पर्सन आहेत आणि त्या आपले अनुभव पण स्वतः शेअर करणार. शिवानी, आय एम व्हेरी हॅपी तुम्ही जॉईन केला आज इथं. तर तुम्ही प्लीज आपले जे मित्र आहेत त्यांना तुमचं पर्सनल पण ऐकायला आवडेल, तुमचे काय काय अनुभव होते आणि तुम्हाला काय काय त्रास झालं. हो नक्कीच नक्कीच बोला आपण. ओके सॉरी. तर असं होतं की त्यांना रोजगार मिळत नाही आणि मग फोर्सिबली त्यांना स्वतःचं पोट भरण्यासाठी बेगिंग किंवा सेक्स वर्क करावं लागतं. आणि बेगिंग किंवा सेक्स वर्क करताना मग त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे हिंसा होतात, त्यांच्यावर काही काही वेळी बलात्कारही होतो. तर हे आपण पहिला जो पॉइंट बघितला तो बायोलॉजिकल सेक्स आहे की जन्माला येणारा बाळ त्याचे पार्ट्स जे आहेत, सेक्शुअल आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स जे आहेत, त्याच्या बेसिसवर आणि त्याच्या क्रोमोझोमवर आपण मेल, फिमेल आणि इंटरसेक्स असं म्हणतो. स्त्री, पुरुष आणि मध्यलिंगी किंवा द्विलिंगी. ज्या द्विलिंगीमध्ये बरेचसे प्रकार असतात, 50च्या वर आतापर्यंत रिपोर्टेड प्रकार आहेत. तर ते झालं बायोलॉजिकल सेक्स म्हणजे शारीरिक लिंग. दुसरा कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आहे जेंडर आयडेंटिटी, लिंग ओळख. म्हणजे काय की एका व्यक्तीची स्वतःबद्दलची भावना की तो स्त्री आहे की पुरुष आहे, आणि एका व्यक्तीची स्वतःबद्दलची आवड की मला स्त्रियांसारखं राहायला आवडेल की मला पुरुषांसारखं राहायला आवडतं किंवा दोन्ही सारखं राहायला आवडतं, त्याला आपण म्हणतो जेंडर आयडेंटिटी किंवा लिंग ओळख. आता मेजॉरिटी पॉप्युलेशन मध्ये कसं असतं की एखाद्या वेळेस जो व्यक्ती शरीरानं स्त्रीच्या शरीरात जन्माला आलाय त्यांची स्वतःबद्दलची भावना ही स्त्रीची असते. असं जास्त लोकांमध्ये असते पण तो सर्वांमध्ये नसतंय. तर ज्या लोकांची स्वतःबद्दलची आयडेंटिटी त्यांच्या शारीरिक लिंगाबरोबर जुळते, मॅच होते, त्याला आपण सिस जेंडर असं म्हणतो. परंतु काही व्यक्ती असे असतात ज्यांची स्वतःबद्दलची भावना की मी स्त्री आहे किंवा पुरुष, ज्याला आपण लिंग ओळख म्हणतो, ते त्यांच्या शारीरिक लिंगाशी जुळत नाही. अशा व्यक्तींना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो किंवा मराठीमध्ये किंवा हिंदी किंवा संस्कृतमध्ये सांगायला गेलो तर पारलिंगी म्हणजे ट्रान्सजेंडर. आता आपल्या भाषांमध्ये तिथे एक शब्द वापरला जातो तृतीयपंथी, परंतु तो शब्द आम्ही शक्यतो आता ट्राय करायला लागलो की लोकांनी टाळावं. का तर तृतीयपंथी म्हणजे काय की थर्ड, तिसऱ्या कॅटेगरी मधले किंवा थर्ड जेंडर. परंतु जर आपण ट्रान्सजेंडर किंवा पारलिंगी लोकांना थर्ड म्हणलं तर फर्स्ट कोण आणि सेकंड कोण आणि फर्स्ट कोण हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेजल स्माइल करायला लागल्या. तेजल, तुला पटतंय का की कुठला एखादा जेंडर किंवा सेक्स फर्स्ट आहे आणि तुम्ही सेकंड आहे त्याला? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि मग आम्ही कशाला थर्ड? तर देर इज नो फर्स्ट, देर इज नो सेकंड, देर इज नो थर्ड, वी आर ऑल इक्वल. त्यासाठी ती वोकॅब्युलरी रिफाईन व्हायला पाहिजे. एक राईट्सच्या मुवमेंटमध्ये वोकॅब्युलरी ही खूप मोठा पार्ट प्ले करतो. एखाद्या व्यक्तीला तुम्ही कसं ट्रीट करता, त्याला काय नाव देता, त्यानंही खूप फरक पडतो. तर आपण शक्यतो तृतीयपंथी हा शब्द टाळावा आणि इंटरसेक्स लोक असतील, मध्यलिंगी लोक असतील तर त्यांना मध्यलिंगी म्हणा, ट्रान्सजेंडर लोक असतील तर त्यांना पारलिंगी म्हणा, परंतु शक्य तितकं तृतीयपंथी हा शब्द टाळावा. आता लोकांना समजण्यापुरती आणि लोकांमध्ये ही भाषा पोचूस तोपर्यंत आपण तृतीयपंथींचा वापर शब्दाचा करतो. मीही करतो लोकांना समजवण्यासाठी, परंतु मी हे साईड बाय साईड सांगत असतो की आपण तृतीयपंथी न म्हणता ट्रान्सजेंडर लोकांना पारलिंगी म्हणूया आणि इंटरसेक्स लोकांना मध्यलिंगी किंवा द्विलिंगी व्यक्ती म्हणूया किंवा इंटरसेक्सही म्हणूया.
तर आता ट्रान्सजेंडर लोकांना काय समस्या फेस कराव्या लागतात? तुम्ही आता एक सीन इमॅजिन करा की एका कपलला बाळ जन्माला आलंय जो की ज्याचं शारीरिक लिंग पुरुषाचं आहे, म्हणजे एक मुलगा जन्माला आलाय. आता हा बाळ ज्यावेळेस 4 किंवा 5 वर्षाचा होतो आणि तो लिपस्टिक लावतो, मुलगा, आई वडिलांना दिसायला तो मुलगा दिसतो आणि तो लिपस्टिक लावतो, तर त्याला पहिला कानाखाली लावणारा कोण असतं? वडील. वडील किंवा आई किंवा घरचे कोणतरी. तर तिथून आहेत की आपल्या ट्रान्सजेंडर लोकांचे प्रॉब्लेम तेव्हापासून सुरू होतात की आमचे पहिले आमच्यावरती हिंसा करणारे लोक आमचे घरचे असतात. आम्हाला पहिला आमचा सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम ब्रेक करणारे आमचे घरचे लोक असतात. आता मी ट्रान्सजेंडर नाही आहे, मी एक पुरुषाच्या शरीरात जन्माला आलोय आणि मी पुरुष म्हणून आयडेंटिफाय करतो, परंतु माझा बिहेवियर थोडा फेमिनाईन असल्यामुळे, थोडासा पुरुषासारखा असल्यामुळे मला एकही व्यक्ती आमच्या फॅमिलीमध्ये असं आठवत नाही ज्यानं लहानपणी मला म्हणलं असेल बायलासारखा का वागतोस, पुरुषांसारखा वाग. आणि यू कॅन नॉट इमॅजिन व्हॉट इट डज टू अ पर्सन्स कॉन्फिडन्स व्हेन पीपल आर कॉन्स्टंटली सारखं तुम्हाला लोक म्हणतात असं वागू नकोस, तसं वागू नकोस, ते तुमच्या कॉन्फिडन्सची धज्जी उडवतो. तर पहिला प्रॉब्लेम जो येतो तो आहे की लोक ऍक्सेप्ट करत नाहीत, लोक तुम्हाला चेंज करायचा प्रयत्न करतात. आणि ह्या सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळी काय होतं की जे ट्रान्सजेंडर किंवा पारलिंगी व्यक्ती आहेत त्यांना घरातनं हकलून काढलं जातं किंवा ते घरातनं पळून जातात. आणि जरी घरवाल्यांनी काही म्हटलं नाही तरी आपण मगाशी जसं इंटरसेक्स लोकांच्या बद्दल बघितलं की शाळेमध्ये लोक चिडवतात, तिथं हिंसा होते, तर मग स्कूल कॉलेजेस मधनं पण कंटाळून आम्ही पळून येतो. म्हणजे ऍटलिस्ट माझ्याबद्दलची जी भावना होती मी कॉलेजमध्ये व्यक्त केली तर मला तिथं जास्त त्रास झाला आणि मी कॉलेज सोडला. परंतु एक ट्रान्सजेंडर व्यक्तींची लहानपणीपासूनच, कारण का जे लैंगिक ओळख असत्या ती 3-4 वर्षापासून दाखवायला सुरू होते. तर ट्रान्स पीपल तुम्ही 5 वर्ष 6 वर्षापासूनच तुम्ही बघशीला ते थोडे असे तुम्हाला वाटतील की त्यांना म्हणजे मुलाच्या शरीरात आलं असेल किंवा ट्रान्स वुमन असेल तर तिला लिपस्टिक लावायला आवडेल किंवा साडी घालायला आवडेल, भावलीशी खेळायला आवडेल. तर असं आहे एक मोठा प्रॉब्लेम. आणि ट्रान्सजेंडर लोकांशी काय होतं की त्यांचं ऑनर किलिंग होतं, पेरेंट्स त्यांची हत्या करतात किंवा पुढे जाऊन त्यांना शिक्षण झालं नसल्यामुळे, स्किल बिल्डिंग नसल्यामुळे त्यांनी बेगिंग करतात किंवा सेक्स वर्क करतात. तर ह्या काही प्रॉब्लेम आहेत. आता अजून एक मोठा प्रॉब्लेम ट्रान्सजेंडर लोकांशी काय होतो की मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कुठल्याही फॉर्म वरती ज्यावेळेस मेल फिमेल लिहिता तर तुम्ही कुठला प्रूफ देता का की तुम्ही मेल आहे किंवा फिमेल आहे? तुम्हाला आजपर्यंत कुठला प्रूफ द्यावा लागलाय का? इथे जे व्यक्ती आहेत सिसजेंडर, मी त्यांना विचारतो, ट्रान्सजेंडर लोकांनी सोडून मला उत्तर द्यावं. तुम्ही एखादा फॉर्म भरतात, तुम्ही मेल आहे किंवा फिमेल, तुम्ही फक्त टिक करता आणि सोडता, तुम्हाला कुठला प्रूफ द्यावा लागतो का? नाही. तुम्हाला तुमचे पॅन्ट नाही. तुम्हाला तुमचे पॅन्ट दाखवायला लागतात का तुमच्या पायांच्या मध्ये काय आहे? नाही. मग ट्रान्सजेंडर लोकांना त्यांनी ट्रान्सजेंडर आहेत त्यासाठी बरेचसे सर्टिफिकेट, एकतर सायकोलॉजिस्ट कडनं सर्टिफिकेट आणावं लागतो जेंडर डिस्फोरियाचा, सायकॅट्रिस्ट कडनं, त्यांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडनं काय एफिडेव्हिट्स वगैरे करून घ्यायला लागतात. आणि हे चुकीचं आहे. आपल्या भारतामध्ये नलसा जजमेंट आलेली होती 2014 मध्ये, कोर्टाने जजमेंट दिली होती. ती फार सुंदर जजमेंट होती जिथं त्यांना राईट टू सेल्फ आयडेंटिफिकेशन दिलं होतं की एखादा व्यक्ती म्हणतो मी स्त्री आहे तर ते स्त्री आहे, पुरुष आहे तर पुरुष आहे, तर कुठलाही सेल्फ आयडेंटिटीचा राईट होता. परंतु तो आता नाही आहे ट्रान्सजेंडर लोकांसाठी. 2018 मध्ये ट्रान्सजेंडर राईट्स अँड प्रोटेक्शन बिल पास झालं, त्यामध्ये बरेचसे हक्क मिळाले ट्रान्सजेंडर लोकांना. परंतु त्याच्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम होता की राईट टू सेल्फ आयडेंटिटी नाही आहे. दुसरा मोठा प्रॉब्लेम जो ह्या ट्रान्सजेंडर राईट्स बिलमध्ये किंवा कॉन्स्टिट्युशनली जो डिस्क्रिमिनेशन होतो ट्रान्सजेंडर व्यक्तींशी, तो हा आहे की बलात्काराची जी शिक्षा आहे, आता जर एखाद्या जन्मानं जी स्त्री असेल त्या स्त्रीवर जे शारीरिक रूपाने जो बलात्कार होतो त्याला कमीत कमी जी सजा आहे, जी पनिशमेंट आहे ती 7 वर्षाची आहे. आणि आता निर्भयानंतर आपण बघितलं की फाशीची सजा पण होते आणि लाईफ सेंटेन्स पण होतंय. परंतु तुम्ही इमॅजिन करू शकता की जर एखाद्या ट्रान्सजेंडरवर, एखाद्या पारलिंगी व्यक्तीवर जर रेप होतो तर मॅक्सिमम पनिशमेंट किती आहे माहिती आहे तुम्हाला? फक्त 2 वर्ष. फक्त 2 वर्ष. तर तुम्हाला वाटतंय का हे बरोबर आहे?
बलात्कार शेवटी बलात्कार आहे. तो स्त्रीवर झाला किंवा ट्रान्सजेंडरवर झाला किंवा पुरुषावर, त्याच्यावरची जी शिक्षा आहे ती एकच असायला पाहिजे. आणि अगोदरच तुम्ही पारलिंगी व्यक्तींना शिक्षण मिळत नाही, त्यांना टॉयलेट्स नसतात, त्यांना तुम्ही स्किल बिल्डिंग देत नाही, त्यांना मजबुरीनं सेक्स वर्क करावा लागतो, बेगिंग करावं लागते, आणि त्या वर्कमध्ये, त्या फील्डमध्ये त्यांच्यावरती ऑलरेडी हिंसा जास्त होते आणि बलात्कारचा प्रमाण जो पारलिंगी स्त्रियांवरती आहे तो इतर स्त्रियांपेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला, म्हणजे हे कॉन्स्टिट्युशनली डिस्क्रिमिनेट होत आहे ट्रान्सजेंडर लोकांशी. आणि मला हे कळत नाही की लोकांना एवढी सिंपल गोष्ट का समजत नाही की ह्याच्याबद्दलची शिक्षा सेम असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः पुरुषांना किंवा बलात्काऱ्यांना सांगता की स्त्रियांवरती रेप केलं तर चालत नाही, तृतीयपंथींवरती केलं तर ठीक आहे, केलं तर चालेल, नाही केलं म्हणजे 2 वर्षच तुम्हाला शिक्षा होईल. मग हे चुकीचं आहे. तर ह्या काही समस्या आहेत जे ट्रान्सजेंडर लोकांना फेस करावे लागतात. मगाशी आपण इंटरसेक्स लोकांबद्दल बोललो, तर मी प्रत्येक स्लाइडमध्ये काही लोकांचे चित्र लावलेले आहेत. तुम्हाला हे इंटरसेक्सची स्लाइड दिसतं का आता? ओके. तर हे डॅनियल आहेत आणि आता ते डॅनियला म्हणून आयडेंटिफाय करतात. तर ह्याही एक इंटरसेक्स व्यक्ती आहेत. पेरेंट्सनी त्यांना ऍक्सेप्ट केलं आणि त्यांना एज्युकेशन वगैरे मिळालं आणि त्यांनी युनायटेड नेशन्स बरोबर आता इंटरसेक्स लोकांच्या हक्कांसाठी काम करतात. तर सांगायचा मुद्दा हा आहे की आपण जर आपल्या आजूबाजूच्या इंटरसेक्स लोकांना, पारलिंगी लोकांना समान अधिकार दिले, शिक्षण दिला, स्किल बिल्डिंग दिलं, तर तेही मोठ्या मोठ्या गोष्टी लाईफमध्ये करू शकतात. आपल्या बरोबर काही ट्रान्सजेंडर लोक इथे जुडलेले आहेत. शिवानी इथे जुडलेली आहेत. त्यांनीही नंतर आपले प्रॉब्लेम्स वगैरे शेअर करतील. ह्या स्लाइडमध्ये आपण बघू शकता की मंजमा जोगती आहेत, ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि ज्यावेळेस त्यांना हा पुरस्कार दिला गेला त्या स्टेजवर येत होता, तर त्यांनी प्रेसिडेंटला एका व्हेरी युनिक स्टाईलमध्ये ब्लेस केलं. तर त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आर्टसाठी, कलेसाठी. राईट साईडला तुम्ही बघाल लक्ष्मीनारायण त्रिपाठी आहेत, खूप फेमस ट्रान्सजेंडर राईट्स ऍक्टिव्हिस्ट आहेत, हिजरा कम्युनिटीला बिलॉंग करतात आणि आता सध्या त्या किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वरही आहेत. तर आता आपण 2 मेजर कॉन्सेप्ट्स स्टडी केले. एक आहे बायोलॉजिकल सेक्स, ज्याच्यामधले प्रकार आहेत मेल, फिमेल, इंटरसेक्स. दुसरा आहे जेंडर आयडेंटिटी, ज्यामध्ये मेल, फिमेल असतं आणि इतरही आयडेंटिटीज असतात, त्याच्याबद्दल आपण बोलू नंतर. नॉन बायनरी, जेंडर फ्लुइड, जिथं लोक फक्त मेल किंवा फिमेल म्हणून आयडेंटिफाय करत नाहीत, काही काही वेळा कधी मेल कधी फिमेल किंवा दोन्ही पण किंवा काही नाही असं आयडेंटिफाय करतात. तिसरा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे ते सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा लैंगिक कल ज्याला आपण म्हणतो. तर एखाद्या व्यक्तीचं आकर्षण ज्या जेंडरच्या लोकांकडे, ज्या बायोलॉजिकल सेक्सच्या लोकांकडे आहे अट्रॅक्शन, त्याच्यावरनं त्यांची सेक्शुअल ओरिएंटेशन डिटरमाइन होते. म्हणजे जर एखादा पुरुष आहे, त्याचं आकर्षण पुरुषाकडे आहे, किंवा स्त्री आहे, तिचं आकर्षण स्त्रीकडे आहे, तर त्यांना आपण भिन्नलिंगी म्हणतो किंवा हेट्रोसेक्शुअल म्हणतो. तर सर्वच लोक भिन्नलिंगी असतात का? नाही. काही लोक असेही असतात की ज्यांचं आकर्षण सेम सेक्स कडे असतो किंवा स्वतःचे लिंगाच्या लोकांकडेच असतं, जसं की समलिंगी पुरुष, ते पुरुष ज्यांचं आकर्षण पुरुषांकडे असतो, आणि समलिंगिक स्त्री, त्या स्त्रिया ज्यांचं आकर्षण स्त्रियांकडे असतो. हा आकर्षण शारीरिक असू शकतो, रोमॅन्टिक असू शकतो किंवा इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल असू शकतो. मग काही असेही व्यक्ती असतात ज्यांचं आकर्षण एकापेक्षा जास्त लिंगाच्या किंवा लिंगभावाच्या व्यक्तींकडे होतो, त्यांना आपण उभयलिंगी म्हणतो, बायसेक्शुअल. मग आता समलिंगिक लोकांच्या काय समस्या आहेत? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी शाळेत थोडासा माझा बिहेवियर एफेमिनेट होता, तर मला पण टीझिंग, बुलिंग वगैरे व्हायचं. बऱ्याच वेळा पेरेंट्स ऍक्सेप्ट करत नाहीत, तर घरी हिंसा होते, ऑनर किलिंग होतं, पोस्ट कन्व्हर्जन होतात, की एखादा बाळ ज्यावेळी जाऊन किंवा एखादा तरुण मुलगा, मुलगी किंवा व्यक्ती जाऊन आपल्या आई वडिलांना सांगतो की मला समलैंगिक भावना आहेत, तर ते त्यांना सायकॅट्रिस्टकडे नेतात. मग काही सायकॅट्रिस्ट अजूनही कन्व्हर्जन थेरपी प्रॅक्टिस करतात, त्यांना शॉक ट्रीटमेंट देतील,
औषधं देतील, परंतु वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, इंडियन सायकॅट्रिक असोसिएशन आणि आता ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, ह्या मोठ्या मोठ्या संस्थांनी आणि इतरही संस्थांनी कॅटेगोरिकली सांगितलेलं आहे की समलैंगिकता हे कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार आतापर्यंत वैज्ञानिकांना मिळालेलं नाही आहे. हे एक वेगळ्या प्रकारची लैंगिकता आहे जे आपण बदलायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे, कारण का ते तर तुम्ही व्यक्तीचं बदलण्याचा प्रयत्न केलं की त्यांच्या सेल्फ कॉन्फिडन्सवरती आणि त्यांना स्टिग्मटाईज तुम्ही करता. तर आणखीन काय प्रॉब्लेम येतात तर असंही होतं की करेक्टिव्ह रेप, की ह्या व्यक्तीची लैंगिकता बदलण्याकरता त्यांच्यावरती बलात्कार होतो. आपण भारतात असे किस्से बघितले जिथे एखादी लेस्बियन स्त्री आपल्या आईवडिलांना जाऊन सांगते की मी लेस्बियन आहे, की माझं आकर्षण पोरींकडे आहे. तर आईबाबांना काय वाटतं की हिनं कधी पुरुषाबरोबर सेक्स केलं नाहीये म्हणून तिला आकर्षण आहे असं वाटते तिला. तर जबरदस्ती त्यांनी घरातल्या कुठल्या मेलला, पुरुषाला किंवा त्यांच्या ओळखीपैकी कोण पुरुष असेल त्यांना त्यांच्यावरती बलात्कार करायला लावतात जेणेकरून त्या ठीक होतील. परंतु बलात्कारानं पण ते ठीक होत नाही. लेस्बियनिझम किंवा होमोसेक्शुअलिटी कुठल्याही पद्धतीनं तुम्ही चेंज करू शकत नाही. तर अशा काही प्रॉब्लेम होतात. बऱ्याच वेळा घरातनं काढून टाकतात किंवा ऑनर किलिंग होतं किंवा डिस्क्रिमिनेशन होतो ऍडमिशन प्रोसेसमध्ये म्हणा, एम्प्लॉयमेंटमध्ये, प्रत्येक लाईफच्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन लोकांबरोबर होतं, समलिंगी लोकांबरोबर होतं. आणि हे ते प्रत्येक लोकांबरोबर होतं, पारलिंगी बरोबर होतं, इंटरसेक्स किंवा मध्यलिंगी लोकांबरोबर होतं. आता इथे काही कॉमन मिसकन्सेप्शन्स आहेत, ते मी माझी स्टोरी सांगताना पण तुमच्या बरोबर शेअर ऑलरेडी केलं होतं. बऱ्याच लोकांना वाटतं की हे एक प्रकारचं मानसिक आजार आहे, परंतु वरती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा तुम्हाला लोगो दिसतो, त्यांनी सांगितलेलं आहे की समलैंगिकता किंवा पारलिंगी असणं हे कुठल्याही प्रकारचा आजार नाही आहे. लोकांना वाटतं की हे एक प्रकारचं चॉईस आहे, परंतु हे चॉईस नाही आहे. जर हे चॉईस असतं तर तुम्ही पण डिसाईड केलं का की तुम्ही ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्ट होणार नाही. जसं तुम्ही चूज करत नाही तुम्ही कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहे, समलैंगिक लोक पण चूज करत नाहीत की ते कोणाकडे अट्रॅक्ट होणार आहेत. अनैसर्गिक आहे का तर नाही, प्राण्यांमध्येही समलैंगिकता दिसते आणि आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे का नाही. आपण बघितलेलं आहे की खजुराव टेम्पलमध्ये, कामसूत्रामध्ये, महाभारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. त्याशिवाय एसेक्शुअल म्हणून पण काही लोक असतात ज्यांचं कुठल्याही जेंडरकडे किंवा बायोलॉजिकल सेक्सकडे अट्रॅक्शन फार कमी किंवा नाहीसा असतो. आणि एसेक्शुअलिटीमध्ये पण प्रकार असतं की तुम्ही एसेक्शुअल मध्ये पण होमोसेक्शुअल किंवा एसेक्शुअलिटीमध्ये पण भिन्नलिंगिता आणि समलैंगिकता असते, कारण का ती अगदी नाहीशी नसते. काही लोकांमध्ये अगदी नाहीशी असते किंवा काही लोकांमध्ये फार कमी असते. तर जसा आपला LGBTIQ एक प्रकारचा स्पेक्ट्रम आहे, एसेक्शुअलिटीचा पण एक फार मोठा स्पेक्ट्रम आहे. मी प्रत्येक पॉइंटच्या डिटेलमध्ये जाऊ शकत नाही, तर तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल आपण ऑनलाईन जाऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. आणि काही प्रश्न असतील तर सेशनच्या एंडला तुम्ही आणखीन विचारू शकता. तर आतापर्यंत आपण बघितलं LGBT, लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर आणि बायसेक्शुअल. आणि आता याच्यापूर्वी आपण ए बघितलं, एसेक्शुअल. तर LGBTIQ मधला Q म्हणजे काय तर फार पूर्वी अमेरिकामध्ये जे लैंगिक अल्पसंख्य लोक होते त्यांना क्वेअर म्हणून चिडवलं जायचं किंवा अपमानित केलं जायचं. क्वेअर म्हणजे काय, विचित्र, वेगळा काहीतरी असा. परंतु तिथल्या लोकांनी काय केलं की क्वेअर हा शब्दाला त्याचा अर्थ बदलून टाकला. त्याला त्यांनी ऍक्सेप्ट केलं त्या शब्दाला आणि त्या शब्दाची भाषाच बदलून टाकली आणि त्याला अगदी गर्वपणाने त्यांनी हे शब्द स्वीकारला. तर क्वेअर हा एक अम्ब्रेला टर्म आहे जे लैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्यांसाठी आपण वापरला जातो. म्हणजे प्रत्येक LGBTIQ एक क्वेअर असू शकतो. आणि क्वेअर हा टर्म म्हणजे काही लोकांना मी गे आहे किंवा लेस्बियन आहे असं आयडेंटिफाय करायचं नसेल, पण तुम्ही वेगळा आहे. ह्या ज्या समाजात जे नॉर्मल मानलं जातं की भिन्नलिंगी आणि सिसजेंडर ते नाही आहे, तर तीही एक आयडेंटिटी म्हणून लोक क्वेअर म्हणून स्वतःला एक्सप्रेस करतात किंवा आयडेंटिफाय करतात. क्यूचा अजून एक अर्थ होतो क्वेश्चनिंग, की मला माझ्या लैंगिकतेबद्दल किंवा माझ्या लिंगभावाबद्दल अजून असं मी डिस्कवर करायला लागलोय, अजून मला पूर्णतः शुअर नाही आहे की मी काय आहे, तर त्या लोकांना आपण क्वेश्चनिंग म्हणतो.
ज्यांना कोणाला प्रश्न असतील ते एंडला तुम्ही विचारू शकता, म्हणजे एकाच वेळी मी ऍड्रेस करेन. तुम्ही पॉइंट्स लिहून घ्या. तर हे आहे LGBTIQA. तर आता आपण सगळ्यांना मी सुरुवातीला सांगितलं की कसं तुम्ही एका पर्टिक्युलर समाजाचं लोकांचं आयुष्य चांगलं करू शकता, त्यांचं रेप होण्यापेक्षा वाचवू शकता, त्यांचं मर्डर होण्यापासून वाचू शकता. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपल्याला ॲलाय व्हायचंय. ॲलाय म्हणजे काय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जो व्यक्ती एखाद्या कम्युनिटीला सपोर्ट करतो ज्याचा तो भाग नाही आहे. तर तुम्ही एक LGBT ॲलाय कसं होऊ शकता, तर तुमच्या मनातल्या ज्या चुकीच्या धारणा आहेत, गैरसमज आहेत, त्या तुम्ही दूर करा. त्या कशा दूर कराव्या? जागरूक व्हा. टुडे नॉलेज इज अवेलेबल ॲट द टिप ऑफ युअर फिंगर. तुम्ही गुगलवरती, इंटरनेटवरती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करू शकता की हे आजार आहे का, हे चुकीचं आहे का, ही लोक खुळी असतात की असं काही नसतं. तर तुमच्यात मनात जे पण प्रश्न आहेत, ते गैरसमज आहेत, त्या दूर करा, स्वतःला जागरूक करा. आणि कम्युनिटीमधल्या लोकांना भेटा, त्यांना फ्रेंड्स बनवा, त्यांचे एक्सपिरियन्सेस त्यांच्याकडनं पर्सनली फर्स्ट हँड घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की आम्ही पण तुमच्यासारखे नॉर्मल लोक आहोत. आणि मग स्वीकार करा आणि समान अधिकार द्या. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठेही प्रकारचं नोईंगली किंवा अननोईंगली, तुम्हाला कळत नकळत तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता का, तर ते करू नका. आणि तुमच्या आयुष्यात त्यांचं कॉन्शियसली समावेश करून घ्या. गो आउट अँड मेक फ्रेंड्स फ्रॉम द LGBTI कम्युनिटी. तुमच्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये त्यांना इन्व्हाइट करा, तुमच्या फॅमिली इव्हेंट्सला त्यांना इन्व्हाइट करा, तर समाविष्ट करा. आणि उभे राहा. तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या LGBTIQAशी काही हिंसा होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव होत असेल, तर तो तुम्ही जे अथॉरिटीज असतील त्यांच्यासमोर आणा. म्हणजे तुम्ही शाळेत असला आणि कुठल्या विद्यार्थीशी काही प्रॉब्लेम जर दुसरी लोक करत असतील त्याच्या लैंगिकतेमुळे किंवा त्याच्या लिंग ओळखमुळे, तर ते तुम्ही प्रिन्सिपल्सना जाऊन कंप्लेंट करा. तुमच्या सोसायटीमध्ये होत असेल तर सोसायटीच्या मॅनेजमेंटला कंप्लेंट करा, पोलिसला कंप्लेंट करा. आणि ज्या व्यक्तीशी हे होतात, ह्या गोष्टी घडतात, त्यांच्या बाजूने उभे राहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या ह्या गोष्टींबद्दल लढण्यासाठी. एक मिनिट. सॉरी. आणि सर्वात महत्वाचं, बिलीव्ह दॅट प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. थँक्यू व्हेरी मच. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणि शिवानी आहेत का? प्रश्न उत्तर झाले की शिवानी शेअर करतील. आणि मला आता इथे लोक दिसत नाहीत कोण कोण आहेत, पण तुम्ही कम्युनिटीच्या बऱ्याचशा लोकांना इन्व्हाइट केलं होतं की या आणि तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर करा. तर इथं शिवानी अजून असतील. प्रिन्स दिसतो, इथं प्रिन्स आहे. प्रिन्स, शिवानी, यशश्री, मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही पण तुमचे अनुभव शेअर करा. तर मनीषा आणि निशानं हात वर केलंय. मनीषा, तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि मग निशा. आणि ज्यांनी अनम्यूट करू शकत नाही त्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. हॅलो. हा, माझा हा प्रश्न हा होता की जे आता म्हणजे आपल्या भारतीय पारंपरिक चुकीच्या ज्या पद्धती आहेत, म्हणजे जसे देवदासी वगैरे बनवलं जातं, त्याच्यामध्ये अशी पण एक पद्धत आहे की एखाद्या मेल पर्सनला ट्रान्सफर केलं जातं सत्यामध्ये किंवा नाश्यामध्ये. ठीक आहे, आणि त्याला असं बाईची साडी वगैरे नेसवून जोगवा पिक्चर सारखं. तर मग त्यांच्या नंतर भावना चेंज होत असतात, कारण की ते नंतर सेम म्हणजे फिमेल सारखं वागायला लागतात, राहतात वगैरे. मग त्यांना फोर्सफुली ट्रान्सफर केलेलं असतं, पण नंतर ते त्या गोष्टीला स्वीकार करतात का इमोशनली सुद्धा ते चेंज होतात? हे बघा, एखाद्या व्यक्तीची लिंग ओळख जी आहे ती चेंज होत नाही. तर कोणी स्वइच्छेनं ह्यामध्ये जात असतील आणि त्यांना त्या भावना असतील तर ठीक आहे, परंतु कोणालाही ह्या प्रकारची जबरदस्ती करावी नाही. एखादा व्यक्ती जो स्वतःला ज्या शारीरिक लिंगामध्ये जन्माला आलंय त्याच लिंग भावनेची ओळख ठेवतो, तर त्याला वेगळ्या लिंग भावनांना
जगायचं काही कारण नाही आहे. ह्याबद्दल जास्त आणखीन माहिती तुम्हाला पाहिजे असतील तर शिवानी आहेत का इथं? हो हो आहे. शिवानी, देवदासी प्रथाबद्दल तुम्ही जरा मिसकन्सेप्शन क्लिअर करतील का? म्हणजे हो हो करते. तर ऍक्च्युली आपल्या इकडे हॅलो. हा शिवानी, ऐकू तुम्हाला कॅमेरा ओपन करता येत असेल तर करता का प्लीज? हा 2 मिनिटं करते. थँक्यू. ओके हाय, दिसते का? इंट्रोडक्शन पण द्या. ओके, गुड इव्हनिंग सर्वांना. माझं नाव शिवानी गजबर आहे. मी कोल्हापूरमध्ये राहते आणि मैत्री संघटन कोल्हापूरमध्ये मी सध्या मयुरीताईंसोबत काम करते आणि शिवाजी विद्यापीठामध्ये मी MSc करते फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. रिसेंटली मी गेल्या महिन्यात फर्स्ट इयर पास झाले, तर सेकंड इयरचं ऍडमिशन चालू आहे. तर आपले प्रॉब्लेम्स स्पेशल जसे आपण बोललो खूपच होते ते, पण मी आता सध्या देवदासी ह्याच्याबद्दल बोलते, प्रथेबद्दल, की आपल्या इकडे कसं होतं माहितीये का, जसं आपण एक म्हणतो ना, आपल्याला बाहेर आल्यानंतर एक शेल्टर हाऊस पाहिजे किंवा एक सेफ जागा पाहिजे असते कोणत्याही तेजीला. जेव्हा फॉर एक्झाम्पल साडी नेसल्यानंतर मीच सांगते, कारण मी पण देवदास आहे. कारण यामध्ये जे दर्शन म्हणून बांधलं जातं ना यल्लामा देवीचं, मोस्टली मे बी इथं आहे मी दाखवते, तर हे दर्शन बांधलं जातं यामध्ये आणि त्यानंतर ते देवदासी म्हणून सोडलं जातं. या प्रथेमध्ये मोस्टली कुणाला फोर्सफुली बोलवलं जात नाही, कारण आहेत भरपूर. जसे तुमचं आता कन्सेप्शन वाटतं की पुरुष असतात, तर आपल्याकडे काही असे पण आहेत की ज्यांचं लग्न झालंय, त्यांना पोरं वगैरे आहेत, तरी सुद्धा ते देवाची भक्ती करायला म्हणा किंवा त्यांचं माइंड चेंज झालं त्याच्यामुळे सुद्धा काही लोक यामध्ये आले. तर ते ऍक्च्युअली पिक्चर म्हटल्यानंतर थोडा मिर्च मसाला असतो सगळीकडे, त्याच्यामुळे इतकं नाही हे करू की त्याचं ते बघून असं होतं. शिवानी, मी एक सगळ्यांना सांगेन की देवदासी म्हणा किंवा हिजडा कल्चर बद्दल म्हणा, तर प्रत्येक कम्युनिटीचे प्लस पॉइंट, बॅड पॉइंट्स, गुड पॉइंट्स, बॅड पॉइंट्स असतात. म्हणजे कुठलीही कम्युनिटी 100% चांगली असं आपण म्हणत नाही. परंतु हिजडा कम्युनिटी बद्दल एक खूप मोठा गोष्ट जे सगळ्यांना समजायला पाहिजे की हे पूर्वीच्या काळात जे आम्ही लैंगिक म्हणजे अल्पसंख्याक होतो त्यांच्यासाठी हे एक सेफ स्पेस होता. हे कल्चरल ग्रुप होता ज्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलं, आम्हाला सेफ स्पेस दिलं. आणि मग त्यामध्येही काही फॉल्ट्स असतील, हायरार्की असेल किंवा दुसऱ्या गोष्टी असतील, पण ते मेजॉरिटीली लॉंग हिस्ट्री जर तुम्ही ह्या गोष्टींची बघितली तर I would think that it was a beautiful culture which provided a safe space for people who were not otherwise accepted by the society. बरोबर शिवानी? हो बरोबर आहे. कारण मी पण ज्या वेळेला विशाल घरातून बाहेर आली ना, त्यावेळेला मला पण असं कुठेही स्पेस नव्हता की मी जाऊन जिथं राहीन. मला पण अशी भीती होती की चिडवायचे मित्र पोरं. मग मी काय रिलीजन मध्ये गेली, मग तिथून खूप आता आहे बघा. मी काय म्हणते, आता बाहेर राहून आम्हाला जर लोक चिडवून आम्हाला चेष्टा करणं हे करणं, त्याच्यापेक्षा मग ह्या कल्चर मध्ये गेलेलं बरं ना, निदान देव म्हणून पाया तर पडतात. मला वाटतं की त्याच्यामुळे हे कल्चर हे आहे. आणि ह्यात कसं आहे, आता नॉर्मल सोसायटी सोबत जरी बघितलं आपण तरी तिथं पण चांगले वाईट लोक पण आहेत. तसं ऑब्व्हियसली आपल्या पण कम्युनिटीमध्ये आहेत लोक, त्याच्यामुळे एकावरून आपण सगळ्यांना नाही हे करू शकत. तुम्ही प्लीज हँड रेस करा, म्हणजे मी त्या हिशोबानं बोलवतो. एक सेकंड. निशा, दिशा, मग डॉक्टर बाबा, मग कुणाल. हॅलो. हा निशा बोला ना. हा विशाल, मगापासून मी ऐकते तुला. सो मला थोडंसं आणखी असं विचारायचं होतं की आपलं जे सोशल अपब्रिंगिंग होत राहतं, म्हणजे आपण ज्या सोसायटीत राहतो तर तिथल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटचा काही फरक पडतो का आपली सेक्शुअलिटी ठरवण्यामध्ये? म्हणजे लहानपणापासून गोष्टी ऐकलेल्या असतात ना की हिरो हिरोईन असते, मूवीज तेच पाहतो, किंवा राजा राणी अशा प्रेमकथा पाहिलेल्या असतात, गोष्टी लहानपणापासून त्यात ऐकत मोठ्या झालेला असतो. तर मग अशा आपल्याकडे आपण अशा समाजात राहत नाही ना की 2 राण्या एकत्र होत्या किंवा 2 राजे एकत्र होते, आयदर 2 हिरो असे, असं लहानपणापासून कधी पाहिलेलंच नाहीये. तर अशा सगळ्या आपण पाहतो की अपोजिट सेक्सकडे लग्न झाले किंवा राजा राणी आहे, अशा सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे मग तसंच तयार होत राहतं सेक्शुअलिटी. मोस्टली जास्त गट तिकडे कल आहे. मग या सगळ्या अपब्रिंगिंगचा काय फरक पडतो का? म्हणजे लहानपणापासून समजा एखादी मुलगी आहे आणि तुमचा प्रश्न निशा, मी तुम्हाला आणखी विशाल, मला आणखी एक असं त्यामध्ये की लहानपणापासून एखादी मुलगी आहे तर ती खूप टॉमबॉय सारखी लहानपणापासून वाढलेली आहे
आणि नंतर मग तिच्या सेक्शुअलिटीमध्ये त्यामुळे काय फरक पडलाय का एकंदरीत तिच्या अपिअरन्समुळे? हा, ओव्हर. ठीक आहे. तर पहिली गोष्ट तर आजूबाजूच्या गोष्टी बघून कोणाची लैंगिकता फॉर्म होत नाही. माझ्या घरी माझे आई वडील, माझे काका काकी, मी खूप मोठ्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, माझे आजी आजोबा आणि माझे आजी आजोबांचे भाऊ बहिणी, माझ्या आत्या, माझ्या मावशी, सगळे भिन्नलिंगी आहेत, सगळे हेट्रोसेक्शुअल आहेत, जिथं मेल फिमेल अट्रॅक्शन आणि फॅमिली आहे. मूवीज मध्ये तर बघतो किंवा पुस्तकं वाचतो किंवा सिरियल बघतो, तिथं पण सगळे मेल फिमेल कपल आहेत. आता एवढं सगळं बघून सुद्धा मी समलैंगिक झालो आणि मला ही ओळख स्वतःबद्दलची तेव्हापासून होती ज्यावेळेस मी समलैंगिक म्हणजे काय ऐकलेलं पण नव्हतं. तर आपण जे बघतो त्यानं आपली लैंगिकता बदलत नाही. हा, रिप्रेझेंटेशन समलैंगिक जोडप्यांचं नसल्यामुळे एकटेपणा आम्हाला खूप वाटतो आणि त्याचा मेंटल हेल्थवरती दुष्परिणाम खूप होतो. मी जर मोठा होत असताना मी बघितलं असतं की मेल मेल ही कपल होऊ शकतात, फिमेल फिमेल ही कपल होऊ शकतात, तर मला जो एकटेपणा वाटत होता की जगात मीच एकटा असा वेगळा आहे ज्याचं आकर्षण पुरुषांकडे आहे, किंवा मी काय वेडा आहे का, किंवा माझ्यामध्ये काही फॉल्ट आहे का, तर हे सगळं मला वाटलं नसतं जर रिप्रेझेंटेशन असतं. तर रिप्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, परंतु समाजात जास्त समलैंगिक लोक दिसले किंवा भिन्नलिंगी दिसले तर आपण भिन्नलिंगी होणार किंवा समलैंगिक होणार असं होत नाही. स्वतःच्या स्वीकारण्यात आणि स्वतःच्या जो जर्नी आहे ऍक्सेप्टन्सचं त्याच्यामध्ये फार फरक पडला असता जर मला इक्वल अमाऊंट ऑफ कपल्स दिसले असते, की मला भिन्नलिंगी आणि समलिंगी कपल दिसले असते, तर मला माझा प्रवास जरा सोपा झाला असता, मला एवढा त्रास झाला नसता आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांनी पण मला इतका त्रास दिला नसता. आता तुम्ही टॉमबॉय बद्दल आणि समलैंगिक स्त्रियांबद्दल बोललात, तर एक खूप मोठा कन्सेप्ट माझी चूक झाली, माझं क्लिअर करायचा राहिला, की आपण सगळ्यांनी एक गोष्ट ही समजायला पाहिजे की जो शारीरिक लिंग असतो आणि जी लिंग भावना असते आणि जी लैंगिकता असते त्यामध्ये काहीही असं मेळ नसतो. एखादा व्यक्ती जो शरीरानं जन्माला पुरुष म्हणून आलाय त्याच्या स्वतःबद्दलची भावना मी पुरुष असेल असं नाही आहे. ते पुरुषही असू शकतं किंवा त्याची स्वतःबद्दलची भावना स्त्रीची पण असू शकते. आणि एखादा व्यक्ती जो पुरुषाच्या शरीरात जन्माला आलाय त्याचं आकर्षण स्त्रियांकडेच असेल असं नसतं, स्त्रीकडे असू शकतं आणि पुरुषांकडे असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती जो पुरुषाच्या शरीरात जन्मात आलाय आणि त्याचं स्वतःबद्दलची भावना मी स्त्रीची आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की त्याचं आकर्षण पुरुषांकडे असेल, परंतु हेही कंपल्सरी नसतंय. जे ट्रान्स वुमन आहेत लोकांना वाटतं की सर्व ट्रान्स वुमनचं आकर्षण पुरुषांकडेच असतो, असं नसतं. त्यांची लैंगिकता त्यांच्या लैंगिक ओळखशी काहीही नसतं संबंध. ट्रान्स वुमनचं आकर्षण पुरुषांकडेही असू शकतो किंवा स्त्रियांकडेही असू शकतो, मग त्यामध्येही लेस्बियन किंवा स्ट्रेट किंवा गे असू शकतात. टॉम बॉय बद्दलचा जो तुमचा प्रश्न आहे, प्रिन्स इथं आहे. प्रिन्स, तू थोडंसं शेअर करू शकतोस का त्यांच्या प्रश्नाबद्दल? प्रिन्स हा एक ट्रान्समॅन आहे, कोल्हापूरचाच आहे, आता पुण्यामध्ये तो काम करतो पेरिफेरीमध्ये. हा प्रिन्स, मी सांगतो की टॉम बॉय हे. प्रिन्स, पहिला तुझी ओळख दे ना, की तू कसं जन्माला आलास, तुझ्या स्वतःबद्दलची काय भावना आहेत आणि तू कोण आहेस, प्लीज सांगतोस? ओके, माझं नाव प्रिन्स ननवरे आहे आणि मी आता फिमेल टू मेल माझं ट्रान्झॅक्शन स्टार्ट केलंय. मला लहानपणापासून मी माझ्या बॉडीला घेऊन खूप अनकम्फर्टेबल होतो, की म्हणजे मला असं वाटत होतं की मी आतून एक मुलगा आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टी एका मुलासारख्या होत्या, की मला मुलांसोबत खेळायला आवडायचं किंवा मुलांसारखे खेळ खेळायला आवडायचे. मी असं जेंडर हे नाही करणार की हे गेम मुलीनेच खेळायला पाहिजेत, हे मुलांनीच खेळायला पाहिजेत, पण मला ते गोष्टी आवडायच्या म्हणजे लहानपणापासून. नंतर मला समजायला लागलं की 10वी-11वी नंतर मला थोडं समजायला लागलं की मी कोण आहे, काय आहे. पण सगळे लहानपणापासून मला असे बोलायचे की तू टॉमबॉय आहे. पण मला पण सगळे बोलतायत म्हणून मी पण ऍक्सेप्ट केलं की मी टॉमबॉय आहे. टॉमबॉय याचा अर्थ असा आहे की एक मुलगी आहे, तिला फक्त राहायला आवडतं मुलांसारखं, पण तिच्या फिलिंग्स किंवा तिच्या भावना सगळ्या गोष्टी एका म्हणजे एका मुलीसारख्याच आहेत. आणि ट्रान्समॅन ह्याचा अर्थ असा आहे की एक बॉडीने फिमेल आहे, पण तिला म्हणजे त्या व्यक्तीला पूर्ण आतून पण वाटते की मी मुलगाच आहे.
मी मुलगी नाहीये. तर टॉम बॉय आणि ट्रान्समॅन यामध्ये खूप फरक आहे. That's it. प्रिन्स, मला फक्त आणखी याला जोडूनच असं आहे की मग सेक्शुअलिटी बदलते का? म्हणजे मला विशाल यावर बोलला तरी चालणार आहे की एक सेक्शुअलिटी आहे, खूप वर्षांपासून आपण तीच ऍक्सेप्ट केलेली आहे, पण नंतर ती बदलते असं होतं का? की मला त्यावरती थोडी क्लिअरिटी हवी. विशाल, तू यावर बोलशील? विशाल म्यूट आहेस तू. म्यूट आहे तू. निशा, तुमचा प्रश्न असा आहे का की एखाद्या व्यक्तीचं पहिला आकर्षण स्त्रीकडे होतं आणि नंतर पुरुषाकडे व्हायला लागलं, किंवा पहिला पुरुषाकडे होतं आणि नंतर स्त्रीकडे व्हायला लागलं हो असं? हो 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 हो. तर दोन गोष्टी असू शकतात ह्याच्यामध्ये. एक तर त्याला नंतर कळालं स्वतःबद्दल की मला ऑपोजिट सेक्सकडे किंवा सेम सेक्सकडे अट्रॅक्शन आहे, असं होऊ शकतं. सेक्शुअलिटी ही चेंज होत नाही, फक्त काही वेळा असं होतं की मॅनिफेस्ट वेळानं होते. आमच्याकडे असेही किस्से आहेत जिथं एखादा बायसेक्शुअल होता, त्याला असं वाटायचं की मी फक्त स्त्रियांकडे आकर्षित आहे, पण तू वयाच्या 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी त्यांना असं लक्षात आलं की माझं आकर्षण पुरुषांकडेही आहे. तर सेक्शुअलिटी डिटरमाइन खूप अगोदर होते. इनफॅक्ट ते आपण गर्भात असतानाच आपण हेट्रोसेक्शुअल असणार आहे की होमोसेक्शुअल असणार ते डिटरमाइन होते. ती आपल्याला कळते केव्हा? हाचा जो प्रवास आहे तो काही कारणानं काही लोकांना लवकरही कळू शकतो, काही लोकांना नंतरही कळू शकतो, आणि बऱ्याच वेळा असेही लोक आहेत जे म्हणतात की आमची सेक्शुअलिटी फ्लुइड आहे, की पूर्वी मला पुरुष आवडायचे आणि नंतर मला स्त्री आवडायला लागल्या, किंवा वाईस वर्सा. तर दोन्हीही गोष्टी आहेत, परंतु कोणी बदलत नाही. त्यांना त्याच्याबद्दलची जागरूकता वेळानं येऊ शकते. मग ती त्यांच्या समलैंगिकताबद्दल असेल, त्यांच्या भिन्नलिंगताबद्दल असेल, किंवा त्यांच्या सेक्शुअल फ्लुइडिटी बद्दल असेल, बायसेक्शुअलिटी बद्दल असेल. काही जण चॅटवर पण प्रश्न विचारत आहे. आपण एक प्रश्न घेऊया आसावरी पालखे यांचा. आय एम सो सॉरी किरण, पहिला डॉक्टर बाबा आणि कुणाल आणि ॲशना हँड रेस केला, त्यांचं घेऊया का लाईन बाय लाईन, म्हणजे जसं त्यांनी हात ठीक आहे चालेल सर. तर डॉक्टर बाबा डाकोरे असतील तर प्लीज. आणि मी रिक्वेस्ट करेन जर तुम्ही कॅमेरा ओपन करू शकता तर प्लीज करा, जर शक्य असेल तर. हॅलो, हा ऐकू येतंय डॉक्टर? हा येस सर, येस. हा सर, ग्रामीण भागात माझा प्रश्न असा आहे की एक हायपोप्लास्टिक युटेरस जर असेल आणि हार्मोनल ट्रीटमेंट दिलं तर चांगले होऊ शकते का पेशंट? सर सॉरी, तुमचा आवाज कट होतोय. हॅलो, हा, तुमचा आवाज कट होत होता. हॅलो, हा बोला, आता ऐकू येतंय. हा, हायपोप्लास्टिक युटेरस आहे सर एक फिमेल, आणि तिला जर हार्मोनल ट्रीटमेंट दिलं तर चांगली होऊ शकेल का सर ते? नाही, मला ह्याबद्दल माहिती नाही आहे. प्रिन्स म्हणतोय नो. थोडीशी माझी माहिती मी तुम्हाला ट्रान्सजेंडर लोकांच्या प्रवासाबद्दल पण देतो. पारलिंगी व्यक्ती जे असतात किंवा ट्रान्सजेंडर लोक जे असतात, त्यांची जी लिंग भावना आहे ती त्यांच्या शरीराशी जुळत नाही, आणि त्यामुळे त्यांना एक इनकॉग्रुनन्सची फिलिंग असते, ज्याला आपण डिस्फोरिया म्हणतो, जेंडर डिस्फोरिया. आणि त्यांना खूप त्रास होतो की समजा जर मी एक ट्रान्स वुमन आहे जी एका पुरुषाच्या शरीरात जन्माला आले, तर मला तो शरीर नाही सारखा वाटतो, आणि ती भावना जी आहे ना काही वेळी इतक्या लेवलवर पोहोचते की त्यामध्ये ते स्वतःचे पार्ट्स कट करतात, कारण का त्यांना त्या पार्ट्सची घिणा येते. म्हणजे ट्रान्समॅन असेल तर त्याला त्याचे ब्रेस्ट आवडत नाहीत, आणि ते इतकं अनकम्फर्टेबल होतं त्यांना काही वेळी ते कट करतात. आणि ती भावना, ते जेंडर डिस्फोरिया नाही व्हावसाठी आपण जे ट्रान्स लोक असतात ते सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी करतात किंवा जेंडर अफर्मिंग सर्जरी करतात. आणि त्याची एक प्रोसेस असते की पहिला त्यांना जेंडर डिस्फोरिया आहे का ते सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट इव्हॅल्युएट करतात. ते इव्हॅल्युएट झाल्यानंतर एंडोक्रिनॉलॉजिस्ट, म्हणजे जे डॉक्टर हार्मोन्स देतात, ते त्यांना हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपीवर घालतात, जेंडर अफर्मिंग हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी. आणि मग हार्मोन्स नंतर त्यांनी त्यांचं सर्जरीज वगैरे करतात. जिथं मेल टू फिमेल असेल तर ब्रेस्ट इम्प्लांट्स करतात,
आणि त्याला आपण टॉप सर्जरी म्हणतो. खालचं त्यांनी पिनेस काढून वजायना बसवून घेतात, त्याला बॉटम सर्जरी म्हणतो. परंतु हे सगळेच ट्रान्सजेंडर लोक करतात असं नाही आहे. ज्यांचं डिस्फोरिया खूप जास्त असतो आणि ज्यांना मेडिकली पॉसिबल आहे ते ट्रान्झिशन करणं ते करतात, आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी फक्त क्रॉस ड्रेसिंग करूनच त्यांच्या डिस्फोरियाला ऍड्रेस करतात. प्रिन्स, तुला पर्सनल अनुभव शेअर करायचे ह्या बाबतीत? नो. ओके ओके. तर मग असा आहे, तुमचा जो प्रश्न होता तो हायपोप्लास्टिक, त्याला डिटेलमध्ये टर्मिनॉलॉजी मला माहिती नाही आहे, तर आपण कधी एखादा एक्सपर्ट असेल तर त्यांना विचारू शकतो. इथं कोण आहे जे शेअर करू शकतं ह्या बाबतीत सरांच्या प्रश्नाबद्दल? आय थिंक कम्युनिटीचे बरेचसे लोक आज जोडले आहेत इथं. सर तुम्ही म्यूट वर आहे. नाही, हायपोप्लास्टिक युटेरस आहे आणि हार्मोन्स जर कमी असेल, फिमेल हार्मोन्स इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वगैरे, तर त्यांना फिलिंग असं मेलचं असू शकते की फिमेलच असू शकते, तिचे इमोशन्स वगैरे? ते ट्रान्सजेंडर असतील तर त्यांना वेगळ्या भावना असतील. मयूर उत्तर देतील तुम्हाला. सर, ज्या मेडिकल टर्म्स आहेत ना त्यावर आत्ता चर्चा नको करायला आपण, कारण आपण आता ज्या संकल्पना मांडल्या आहेत त्याबद्दल पुढच्या ज्या तुमच्या काही शंका असतील त्या आपण आता घेऊया. त्या मेडिकल टर्म्स साठी आपण काही एक्सपर्टशी सल्ला घेऊया, पण ते तुमचे प्रश्न तुम्ही आपल्या इनबॉक्सला टाकू शकता. त्याबद्दल चर्चा करता येईल आपल्याला. प्रश्न विचारू शकतात, त्याबद्दल आपण सांगूया. कुणाल प्रश्न विचारू शकतात आणि त्यानंतर किरणला रिक्वेस्ट करेन की चॅट मध्ये प्रश्न वाचून सांगावे. येस सर, माझा पण आणि शिवानी ताईला पण आहे. मी प्लीज रिक्वेस्ट करेन शिवानी ताईला की ती थोडंसं स्क्रीनवर येऊ. तुमचा आवाज कट होतो, प्रश्न काय ऐकू येत नाही. माझा प्रश्न विशाल सर तुम्हाला आणि शिवानी ताईला आहे. मी रिक्वेस्ट करीन दोघांना पण की तुम्ही थोडंसं स्क्रीन ऑन करावं. माझा कॅमेरा ऑन होत नाहीये मगापासून. हा ऑन आहे माझा आणि शिवानी दोघांचा कॅमेरा ऑन आहे. मगाशी तुम्ही जसं बोललात की आपण त्यांच्यावर सेक्स करण्यासाठी किंवा रेप करून आणतात घरचे वगैरे, बट जर मग एखाद्या ट्रान्सजेंडरवर किंवा बायसेक्शुअल लोकांवरती जबरदस्ती, म्हणजे समजा एखादा गे मुलगा आणि त्याच्यावर मुलांना जबरदस्ती सेक्स केला, तर मग तो हॅबिच्युअल होऊन जातो की आपल्याला मुलासोबतच सेक्स करायचं, जरी त्याला माहिती नसेल की आपण गे आहोत. तो हॅबिच्युअल होऊन जातो किंवा काय असं काय असतं का? नाही. आज जर मी समलिंगी आहे आणि माझ्यावरती जर एका स्त्रीने सेक्स केला सारखं तर मी भिन्नलिंगी होणार असं होत नाही. एखाद्या एखादी लेस्बियन आहे आणि तिला जर सतत कुठल्या पुरुषानं रेप केलं, बलात्कार केलं, तर तिचं आकर्षण येईल पुरुषांकडे असं होत नाही. बरेचसे पूर्वीच्या काळात असे समलैंगिक पुरुष असायचे ज्यांनी लोकांची सिंपती विन करण्यासाठी आणि आपल्या सेक्शुअलिटीचा ब्लेम दुसऱ्यांवरती घालायसाठी असं म्हणायचे, मी छोटा असताना माझ्यावरती एका पुरुषानं बलात्कार केलं म्हणून मी गे झालो. तसं होत नाही. शक्यता असू शकते समलैंगिक होते आणि त्यांच्यावरती बलात्कारी झालं. मी असं म्हणत नाही की कोणी खोटं बोलतं की त्यांच्यावर बलात्कार झालं, परंतु त्यांच्यावर बलात्कार झालं म्हणून ते समलैंगिक झाले असं होत नाही. ओके. शिवानी ताई मागे बोललीस की म्हणजे भरपूर फायदे वगैरे होते किंवा तुमची एक कम्युनिटी केली मला सेफ ठेवण्यासाठी. बरेच लोक असे आहेत की त्याचा गैरफायदा सुद्धा घेतात. देवदासी कम्युनिटी मधले जे आहेत ते गैरफायदा सुद्धा घेतात स्वतःच्या अस्तित्वाचा वगैरे, असं दिसून येतं आमच्या एरियामध्ये की जे मागण्यासाठी वगैरे येतात ते जबरदस्ती एक्स्ट्रा पैसे किंवा एक्स्ट्रा काहीतरी घेणं, जास्ती वेळ मागत बसणं किंवा मग नाही दिलं तर अपशब्द वापरणं वगैरे असं होतं. गैरफायदा घेतला जातो. मग त्याच्याशी आपण कसं डील करावं त्यावेळेला? ऍक्च्युली मी जसं मगाशी बोलली ना की समाजात जसं नॉन कम्युनिटीमध्ये सुद्धा लोक चांगले आणि वाईट असतात, तसं आमच्यात पण आहेत. थोड्याफार लोकांच्या मुळे आपण सगळ्यांना नाही जज करू शकत की सगळे असं आहेत. ते लोक जर करत असतील तर कसं आहे माहितीये का, ते त्यांना एक अंगवळणी पडलेलं असतं आणि रूड बिहेव करतात. म्हणजे त्याला कुठं तर आपण पण समाज कारणीभूत आहे की ज्या वेळेला ते येतात पहिल्यांदा त्यांना काय तर असा एक एक्सपिरियन्स आलेला असतो
आता मी पण मागायला जाते, मी नाही म्हणत नाही, मी आजच गेलेले नाही, उद्या जाणार आहे. पण कसं होतं माहितीये का, तुम्ही आज जर एक 10 रुपये दिला, पण कसं असतं, मी फॉर एक्झाम्पलच सांगते आता तुम्हाला. परवा मी ज्योतिबावर मागत होतो ना, तर रोज सगळेजण यायचे, मग ते 10 रुपये मागितलं ना, कोणतं असं लांबून जायचं, ते आम्हाला राग यायचा, मला आणि माझ्या मैत्रिणीला, बघ बाई असं करतात ते, मग ते बडबडायचं. आम्ही पण करतो ऑब्व्हियसली, कारण राग येतो आम्हाला, कारण ते लोक इग्नोर करतात. पण त्यातील एक पोरगा आला, त्यानं काय केलं की आला, काही बोलला नाही, असं सिंपल आला, बसला आमच्या सोबत पायरीवर, बोलला, ताई कशी आहेस, जेवलीस का, काय करायला लागलीस. मी म्हटलं पुण्याचा आहे, तुम्ही कुठं राहताय, कोल्हापुरात. मग असं बोलला 10 मिनिटं व्यवस्थित आणि गेला. आम्ही त्याच्याकडे पैसे पण मागितले नाही. मग माझी शेजारी मैत्रीण होते, ते काय बोलले माहितीये का, की तुमचं थोडस साऊंड म्यूट करा. तर ते काय म्हंटले माहितीये का, की बघ बाई, एवढा दिवस झाला आपण मागतोय आणि कुणी असं एवढं आपल्या संग चांगलं बोललं का, ते पोरगं किती शिस्त बघ, येऊन इतकं छान आपल्या संग बोलला, हे केला, बाई देव भलं करो त्याचं. ती स्वतःहून बोलली हे वाक्य. मग आता इथं सांगा, हे प्रेमाचे भुकेवलेलीच आहेत ना. हा होय, मला अजून म्हणजे एक पर्सनल किस्सा शेअर करायला आवडेल की आमच्या घरी पण एक जण रामदादा म्हणून आहेत आमच्या इथले, जे मागायला येतात. सो आम्ही त्यांच्याशी फार कनेक्टेड आहे, म्हणजे फार चांगलं वागतात, बोलतात ते. बट त्यांच्याच ग्रुपमधले असे असतात की फार हट्टानच मागायसाठी. ते ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, प्रत्येक ठिकाणी जसं असतं माहितीये का, तू कर हसल्यासारखं मी कर रडल्यासारखं, हे प्रत्येक ठिकाणी असतं. तुम्ही इतकं मनावर घेऊ नका. त्यांच्याशी तुम्ही म्हणजे बोला, ऐकतात असं नाहीये, ते पण माणूसच आहेत, पण थोडंफार हट्टानं मागतात. पण तुम्ही मे बी त्यांच्याशी थोडंसं सॉफ्ट कॉर्नरली बोलला तर ते ऐकतात पण काही वेळेला. पण थोडेफारच असे जे असतात की ऐकतच नाही. आपण आन्सर्स शॉर्ट ठेवूया, कारण का भरपूर लोकांचे आणखीन प्रश्न आहेत. कुणाल, ह्या गोष्टीत मी एक ऍड करणार, कारण का तो प्रश्न मी विचार करत होतो की समोर नाही यावं. बऱ्याच लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की पारलिंगी व्यक्ती भीक का मागतात किंवा सेक्स वर्क का करतात. तर त्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी नसते, एज्युकेशन नसतो, स्किल बिल्डिंग नसतो आणि त्यांना जॉब्स मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना लाइलाज भीक मागावी लागते किंवा सेक्स वर्क करावा लागतो. बऱ्याच लोक असं पण म्हणतात की त्यांच्याकडे एवढं सोनं असतंय, हे असतंय. एकतर त्यांना राहायला कोणी जागा सोसायटीमध्ये चांगल्या एरियामध्ये देत नाही, आणि ज्या एरियामध्ये देतात त्या एरियात तुम्ही बघा थोड्या हाय रिस्क एरिया असतात. त्यांच्याकडे काय एवढे पैसे किंवा एवढं सोनं मोस्टली लोकांकडे नसतं. त्यामध्ये पण एक हायरार्की सिस्टम आहे जिथं टॉपच्या लोकांकडे भरपूर असेल, पण प्रोबेबली फॉर सेफ्टी रिझन ते सगळं घालून फिरतात आणि त्यांना आवडतं हे सगळं घालायला आणि त्यांना मेकअप करायला किंवा ज्वेलरी घालायला आवडतं. आणि वाय नॉट, यु नो. आणि तुम्ही एखादं इन्शुरन्स विकणारा व्यक्ती बघा किंवा डोर टू डोर कोण आयटम विकणारं बघा, ते पण थोडे असे अग्रेसिव्ह असतात की हे आमचं प्रोडक्ट आहे, हे आहे बघा. तर चांगले वाईट लोक प्रत्येक कम्युनिटीमध्ये असतात आणि त्यांनी श्रद्धेनं जो देतो तो देऊ दे. आता आपण अनीसच्या मंचवर बोलतोय आणि मी पण ह्या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणूनच मानतो, परंतु ह्या अंधश्रद्धेचा पण एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट होता की त्यांनी असल्या लोकांना सेफ स्पेस दिलं जिथं कोणी समाज ऍक्सेप्ट करत नव्हतं. तर तो कम्युनिटीनं एक्सप्लॉइट केला रिलिजियस ऍक्सेप्ट स्वतःच्या सेफ्टीसाठी, स्वतःच्या सर्व्हायव्हलसाठी. तर आपण त्या अँगलला पण बघूया की हे this space, however it belongs to a religious or something that my values or your values as Andhashraddha Nirmulan might not match, but this space provided safety आणि income आणि housing and everything for a community which the society would have not otherwise accepted. चर्चा चांगलीच रंगात आली आहे, पण वेळेअभावी आपल्याला शेवटचे 5 मिनिटात आपण प्रश्नोत्तराचे सत्र संपवत आहोत. मी आता काही चॅट मधील काही प्रश्न घेते. आसावरी पालखे म्हणत आहेत की आय वॉज इन रिलेशनशिप विथ अ गाय. आफ्टर 2 months आय गॉट टू नो दॅट ही इज अ गाय. आय वॉन्ट टू आस्क दॅट हाऊ टू फाइंड आउट दॅट पर्सन ही इज गाय. Ask them. ओके, आसावरी पालखे आन्सर मिळालं असेल. अमित विचारत आहे अनैसर्गिक सेक्स म्हणजे विकृती असते का? विकृती म्हणजे काय? सॉरी, माझी वोकॅब्युलरी थोडी लिमिटिंग आहे. अननॅचरल का? हा, अननॅचरल नाही.
ऑल काइंड ऑफ सेक्शुअलिटी आर नॅचरल अकरिंग, कुठलंही अननॅचरल नाही आहे. मग ते होमोसेक्शुअलिटी असू दे, बायसेक्शुअलिटी असू दे, त्या नॅचरली अकरिंग. आणि याचा उदाहरण हे आहे की फक्त मनुष्यांमध्ये नाही येते. आकर्षण, अमित विचारत आहे प्रश्न, आकर्षण म्हणजे तुम्हाला लैंगिक आकर्षण असं म्हणायचं आहे का? की ते त्यांनी वरच्या कमेंटवर दिलेलं आहे वाटतं मोस्टली. हॅलो, एक प्रश्न विचारू का? मी एक लिंक शेअर केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं एक विचारवेध म्हणून चॅनल आहे मराठी, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांची मतं असतात. तर त्याच्यामध्ये ते लिंक शेअर केली आहे ना, मला वाटतं त्याच्यामध्येच त्यांनी असं म्हटलंय की अननॅचरल सेक्स ही विकृती असते. म्हणजे अगोदर माझे विचार तसे नव्हते, पण त्यांनी असं म्हटलंय त्याच्यामध्ये. आणि असं बरंच काय काय म्हटलंय, स्वातंत्र्य, मग त्याचा गैरवापर, अशा प्रकारचं ते आहे. आपण आजच्या दिवसासाठी प्रश्नोत्तराचं सत्र आपण इथे थांबवत आहोत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध कार्यक्रमातून लोकांपर्यंत. किरण सॉरी तुम्हाला कट करतो. आपल्या बरोबर यशोदा ही जुडलेली आहे, त्या पण एक ट्रान्स वुमन आहेत. यशोदा, आत्ताचे जे प्रश्न काही होते किंवा लोकांच्या शंका होते त्यामध्ये तुम्हाला काही कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे का? यशश्री आहे का इथं? यशश्री किंवा यशोदा आहेत का? यशस्वी किंवा यशोदा आहेत का? मगाशी मला पार्टिसिपंट्स लिस्ट मध्ये तरी नाहीये. अच्छा, मग यशोधन दिसतो. यशश्री आहे इथं. यशश्री, तुला आवाज ऐकू येते का? हा, ती आहे. यस, आय एम हिअर म्हणते. यू वॉन्ट टू शेअर एनिथिंग यशश्री? किरण, एक प्रश्न होतो, विचारू शकतो का मी? जरा एकच सेकंदाचा. आपलं क्लोजिंग टाइम काय आहे किरण? 9:15 पण चर्चा सुरूच आहे, चांगलीच रंगत चालली आहे, पण एक 10 मिनिटात आपण संपवूयात. आपला उद्याचा पण दिवस आहे, त्याच्या पण पुढच्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या आहेत. हा, ठीक आहे. तर मग शेवटचा प्रश्न आता जे सर विचारणार ते घेऊन आपण कंटिन्यू करूया. हा, माझा फॅमिलीचा सगळ्यांचा प्रश्न आहे की निशाताईला आणि विशाल दादाला जे मतलब जे किन्नर लोक आहेत बुवा, की त्यांच्याकडनं आहे ना पैसे देतो ना आपण, ट्रेन मध्ये असो इथं म्हणजे आमच्या जो एरिया सराउंडिंग मध्ये जे कोणाला मूळ बाळ झाला लग्नात येतात, तर त्यांच्याकडनं तो 1 रुपया मागतात बरं का. तर तो 1 रुपयाची नेमकं मला ना ते जाणून घ्यायची कन्सेप्ट की भाऊ त्यांच्याकडून तो 1 रुपया भेटला की आमच्याकडे बरकत वगैरे राहते, किंवा तो 1 रुपया खूप लोक त्याला ना सांभाळून ठेवतात. कोणी म्हणजे घरीच्या मध्ये तपाटाचा तिजोरीत ठेवतात, कोणी मोबाईलच्या मागे ठेवतात. त्याचा मागचा रस काय ते जरा सांगा ना निशाताई किंवा विशाल दादा. शिवानी ताई, निशा नाही, शिवानी. तर मला नाही वाटत की सर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, कारण हा अनिसचा मंच आहे, त्याच्यामुळे मी या बाबतीत काय जास्त बोलू इच्छित नाही. शिवानी, अनिसचा मंच आहे म्हणून इट्स अ सेफ स्पेस टू स्पीक अप युअर माइंड. तर तुम्ही काही निसंशोक बोला. मला एक म्हणायचं आहे की माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही व्यक्तीच्या आशीर्वादानं काही चांगलं होत असतं तर आम्हाला लोकांनी कुठे पोचवलं असतं. तर हे मी फुल्ली ट्रान्सजेंडर राईट्सना सपोर्ट करतो आणि फुल रिस्पेक्ट टू एव्हरीवन हिअर. बट ह्या श्रद्धा म्हणू किंवा माझा असं की अंधश्रद्धा आपण नाही पाळाव्या. त्यांना देव म्हणून जपण्यापेक्षा त्यांना माणूस म्हणून तुम्ही पहिला हक्क द्या, आमच्यासाठी तेवढंच भास आहे. आणि आय थिंक शिवानी विल अग्री की शिवानी, तुला देव म्हणून लोकांना हक्क द्यावं की माणसासारखं जगू द्यावं ते महत्वाचं आहे आपल्याला. याच्या बाबतीत फक्त मला एकच उत्तर आठवतं की जी दिशा आपली आहे ना, दिशा पिंकी शेट्टी खूप भारी उत्तर देते त्याच्यासाठी. तर तेच मी देऊ इच्छिते की मी ऍक्च्युली अपोज करत नाही. मे बी कम्युनिटीच्या मेंबरना थोडं पण हर्ट होईल, कारण मी सांगते मी पण अनिसचे कार्य करते. मी सीमा मॅडमशी जुडलेली आहे कोल्हापूरमध्ये. मी खूप वेळा सायन्स आणि आमचे कल्चर रिलीजियस यांना मी रिलेट करून सांगायचा प्रयत्न करते की हे कसं सायंटिफिक आहे. तर जर 1 रुपये देण्यानं प्रत्येकाचं भलं होत असतं तर तोच 1 रुपया आम्ही आरबीआयच्या गव्हर्नरला दिला असता तर आज देशाची इकॉनॉमी कुठं असते. मला वाटतं की यातून तुमचं उत्तर मिळालं असेल. त्यांना आय एग्री
की जर समाजाच्या प्रत्येक घटकला इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाले तर त्यानं ओव्हरऑल इकॉनॉमीचा भला होईल आणि त्यानं ओव्हरऑल प्रत्येक व्यक्तीचा भला होईल. हा ओके सॉरी. आणि ज्या सोसायटीमधल्या अगदी ज्यांना ऑप्रेस्ड आहेत किंवा ज्यांना राईट्स मिळत नाहीत त्यांना त्यांच्या लाईफमध्ये जर तुम्ही कॉन्ट्रीब्युट करणार तर सोसायटीचा भला होणार आणि एंडमध्ये तुमचा भला होणारच. तुमच्या आजूबाजूचे लोक ज्यावेळेस बघतील की तुम्ही ह्यांना हेल्प करताय तर त्यांच्यामध्ये पण एक भावना येईल की आपण पण आपल्या सोसायटीमधले जे लोक आहेत त्यांना आपण जे ऑप्रेस्ड आहेत किंवा ज्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळत नाही त्यांना थोडीशी आपण हेल्प करू शकतो. आय थिंक आय विल स्टॉप हिअर अँड डू ॲज किरण सेज, कारण का त्यांना मॉडरेट करायला लागते. सो धन्यवाद विशाल, धन्यवाद शिवानी. येथे सगळे जमलेले आहेत, वेळात वेळ काढून आपण सगळे आलात त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध कार्यक्रमांमधून लोकांपर्यंत पोहोचत असते.